प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्भान रुक्मांगदोद्धव विभीषण फाल्गुनादीन पुण्यानिमान परम भागवतान् नतोऽस्मिन् वाग्विद्येति सरस्वतीति विदिता या लभ्यते पंडितैः महान्त्यान् विदुःसुरासुरगणा यस्या समस्तं स्तुतं कर्पूरद्युतिबिन्दुसुन्दरमुखीम् आनन्दसान्द्रान्तरां वन्दे तां जगदम्बिकां भगवतीं श्रीराजराजेश्वरीं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी धराळे कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा भगवान श्री रुक्मिणी श्री पांडुरंगांचे चरणी साष्टांग निर्वत असो. सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा भगवान श्री उमा श्री महादेवांचे चरणी साष्टांग निर्वत असो. सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा आदिशक्ती जगज्जननी राजराजेश्वरी ललितांबिका महात्रिपुर सुंदरी भुवनेश्वरी मातेच्या चरणी साष्टांग निर्वत असो. भगवान वेदव्यास सूत मुनी जन्मेंजय राजा नारायण मुनी नारद मुनी समस्त भगवतीय भागवतीय आचार्यांचे चरणी साष्टांग दंडवत असो. आनंदवन निवास सिद्ध परमहंस श्री गुरु गोविंद महाराज ज्ञानेश्वर उदय सद्गुरू श्री केशवदत्त महाराज समर्थ सद्गुरुनाथांच्या चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो. जगदंबा माता की जय. आई जगदंबेची विशेष कृपा, भगवतीचं सुंदर असं चरित्र आपल्याला श्रवण करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. जगदंबेचं काल आपण प्रथम चरित्र, मध्यम चरित्र आणि उत्तर चरित्र हे विस्तारपूर्वक श्रवण केलं. या पंचमस्कंदाच्या 34व्या अध्यायामध्ये श्री जगदंबेची पूजन कसं करावं, अर्चन कसं करावं, तिची सेवा कशी करावी, त्या सेवेच्या उपक्रमासंबंधातून माहिती मिळते. देवी भागवतामध्ये भगवतीचे पूजेचे 2 वेळेला माहिती मिळणार आहे, ह्या स्कंदामध्ये आणि नंतर परत 9व्या स्कंदामध्येही आपल्याला सविस्तर माहिती चर्चा करायची आहे. पण इथली जी चिंतनाचा भाग आहे हाही साधकाला अतिशय सहज, सोपा, सुलभ असा भाग दिला आहे. आणि इथे आम्हाला नेमकं तिचं पूजन कसं करावं, तिची सेवा कशी करावी विचारले. सुरथ राजा किंवा समाधी नावाचा वैश्य ह्यांच्याबरोबर झालेली जी चर्चा आहे त्याच्यामध्ये मार्कंडेय मुनीबरोबरची चर्चा झाली आणि खूप काही परमतत्व त्यांना कळालं होतं. तर त्या परमतत्वाच्या सुरथ राजाला किंवा त्या समाधी वैश्याला सुमेध नावाच्या ऋषींनी, सुमेधा, मेधा म्हणजे बुद्धी, सुमेधा भगवत भावना बुद्धी, अशा मुनींनी जे काही दिव्य तत्व सांगितलं जगदंबिकेच्या सेवेचं, त्यांनी आपण प्रारंभ करूया आजच्या कथेला. त्या ठिकाणी वर्णन केलं जातं. राजोवाच भगवन् ब्रूहि मे सम्यक् स्तक्ष्या आराधने विधिं पूधा विधिं च मंत्रांश्च तथा होम विधिं वद. ऋषिरुवाच शृणुराजन् प्रवक्ष्यामि तस्याः पूजा विधिं शुभं कामदं मोक्षदं नृणां ज्ञानदं दुःखनाशनम्. आदौ स्नानविधिं कृत्वा शुचिशुक्लांबरो नरः आचम्य प्रयतः कृत्वा शुभमायतनं निजम्. जगदंबेचे पूजन कसं करावं त्याविषयी फार सुंदर आणि छोटी माहिती या अध्यायात दिली आहे. फार काही मेहनत नाही आहे. फक्त आपण कशा तऱ्हेने भगवतीच्या समोर जावं
तिला अभिवादन करावं, तिचं गुणवर्णन करावं, या संबंधातून जे स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व सांगितलं की ज्याला आराधना करायची इच्छा आहे त्यांनी भगवतीची आराधना करत असताना ही 3 प्रकारातून त्यांनी मनामध्ये इच्छा किंवा 3 प्रकारातून मनात संकल्प करावा आणि 3 प्रकारातूनच आराधनेला सुरुवात करावी. अकार उकार मकार म्हणजे ओंकार. या 3 प्रकारांना अत्यंत महत्त्वाचे. पुष्कळदा नेहमी ईश्वरीची पूजा करणाऱ्या साधकांना सुद्धा या गोष्टीची जाणीव नसते की नेमकी कशी साधना करावी. मी सांगितलं की 3 प्रकार कोणते, तर पहिलं देवीच्या समोर उभं राहत असताना पहिली ही गोष्टीची जाणीव हृदयाला द्यावी की माझ्या हृदयामध्ये असलेले संपूर्ण मनोरथ सिद्ध करणाऱ्या भगवतीच्या सन्मुख मी उभा आहे. म्हणजे पहिली जाणीव कोणती पाहिजे की मी तिच्यासमोर उभा आहे की जी भक्तांचं सर्व मनोरथ पूर्ण करते. यजमानासाठी पाठ करताना सुद्धा ही भावना असावी. कोणासाठीही चिंतन करताना आपण देवीसमोर गेल्यानंतर मी तिच्यापाशी उभा आहे, ती कशी आहे, तिथं संपूर्ण मनोरथ सिद्ध करणारी. दुसरं तिचं गुणवर्णन करावं हृदयाला की ती तात्काळ दुःखांचा नाश करणारी आहे. माझ्या समोरची जर दुःख असतील ती दुःख मी त्या देवीच्या समोर मांडण्याची तशी आवश्यकता नाही. आम्ही कशाला ती दुःख सांगत बसावी तिला. तिच्यापाशी गेल्यानंतर तिला कळतं की माझ्या नेमकं अंतःकरणात दुःख कोणते आणि मला नेमकं काय काय दिलं पाहिजे म्हणजे माझं कल्याण होईल. मी तिच्यापाशी जातो आणि तिला एखादी गोष्ट मागतो, विवेक्षित गोष्ट मागतो की माते कृपा कर, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, माझी अशी इच्छा आहे की मला तिकीट मिळू दे आणि सत्तारूढ पार्टीचं तिकीट मिळू दे आणि मला त्याच्यामध्ये यश मिळू दे, जिल्हा परिषदेमध्ये मला प्रवेश होऊ देत, त्याच्यानंतर माते जमलं तर मोठी कृपा कर मला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करून टाक, एखादी कमिटीचा मी मुख्य असावा. तू तुझ्या मनाला वाटेल ते बोल रे. पण ती दुःख दूर करणारी भगवती, तिला जर असं वाटत असेल की हे पद मिळाल्यानंतर माझ्यासाठी ते शुभ नाही तर तुम्ही किती जंग आपटा, ती तुम्हाला त्या गोष्टीचं दान करणारच नाही. काही लोक दुर्दैवाने आपल्या क्षुल्लक कारणासाठी की अमुक क्षुल्लक म्हणता म्हणजे या अशा कारणासाठी की हे करावं ते करावं म्हणून देवीची आराधना, आणि मग सांगतात ते त्यांना असा मंत्र लावा, तसा पल्लव लावा, हे करा ते करा, आणि एवढं करून तुम्ही पाठ करा, तुमचं काम होईल. मला जर एका विद्वान ब्राह्मणाने असं सांगितलं की महामृत्युंजयाचा जप अर्धा करायचा आणि दुर्गे स्मृताचा जप अर्धा करायचा, आणि या दोघांना एकत्र करून संपुट करून जर पाठ केले तर एक वेगळं अभिचार कर्म करता येतं आणि एखाद्याचा संबंध किंवा एखादी गोष्टी करता येते. मी म्हटलं अरे एवढं सगळं करण्यापेक्षा तू तुझ्यासमोर उभं का राहत नाहीस. त्याच्यानंतर त्याने माझ्याकडे आलाच नाही. म्हणून ह्यांना काय माहिती नाही आहे, ह्यांच्याकडे ह्याची नादी लागायला काय गरज आहे. त्याला वाटत होतं की अमुक एक गोष्ट विचारल्यानंतर मी जर उत्तर दिलं तर काही नाही, त्या सोनगीरकरांनी सांगितलं होतं म्हणून मी असे पाठ केले. आपण तिच्यासमोर जात असताना ती मनोरथ पूर्ण करणारी आहे ही भावना हृदयात ठेवावी. एक, ती दुःख दूर करणारी आहे ही भावना ठेवावी. 2, आणि तिसरी गोष्ट अशी की जो कोणी एकदा सुद्धा त्या भगवतीचं मनापासून पूजन करतो त्याला ती भगवती मोक्षमार्गाकडे घेऊन जाते, हे कधीही विसरता कामा नये. म्हणजे तिचं कामच ते आहे की प्रत्येक साधकाला सर्वोत्तम अवस्था कशी प्राप्त होईल ते बघावं. एखाद्या आईला 4 मुलं आहेत, माई असं म्हणते का की माझा मोठा मुलगा डॉक्टर व्हावा, मधला मुलगा अजून काहीतरी व्हावा, तिसरा हे करावा. तिसऱ्याने मला जन्माच्या वेळेला फार त्रास दिला, तो पोटामध्ये आडवा झाला होता आणि इतका वैताग दिला त्यांनी. मला वाटलं मी राहते का जाते, पण ती स्वयं बरी होती, तिने प्रयत्न केले. तिने असं गरम पाणी माझ्या छातीवर पोटावरती ओतलं आणि नंतर माझ्या अशा अंगात शिरशी आली आणि मग पटकन माझी डिलिव्हरी झाली वगैरे वगैरे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की या धाकट्या मधल्या 3 नंबरच्या पोराला चांगला त्रास होऊ देत, ह्याला आयुष्यात सगळं पटकन मिळता कामा नाही आहे. आणि 4 नंबरचा पोरगा माझा भयंकर लाडका आहे, माझं सगळं बबड्याला देणार आहे मी. असा कुठं भेद आहे? तिच्या मनामध्ये भेदच नाही, तिच्या मनामध्ये भेदच नाही. एक प्राध्यापक होते,
त्यांना 4 मुलं होती. 4 मुलं, एकदा त्यांचा मित्र भेटला आणि म्हणे किती छान, तुला 4 मुलं आहेत, सगळी मोठी झाली, सगळे छान कामधाम करतायत, तू श्रीमंत आहेस, आनंदात आहेस, वा वा वा, तुझं घरबीर किती छान दिसतंय. प्राध्यापक महोदय ते सगळं ठीक आहे. विचारलं तुझी मुलं काय करतात रे? तो म्हणे मोठा मुलगा डॉक्टर झाला आहे, MD आहे. बरं बरं, वा वा वा. दुसरा नंबरचा मुलगा तो तर म्हणे वकील आहे. तिसऱ्या नंबरचा मुलगा इंजिनियर आहे. वा छान. आणि चौथ्या नंबरचा मुलगा, जाऊ द्या हो, तरी पण सांगा ना, चौथ्या मुलगा काय झाला आहे? मग तो कुठला तरी वेगळं शिकला असेल ना? नाही नाही, तो चोऱ्या करतो, तो पक्का शाळेवर आहे, चोर आहे चोर. मग म्हणे त्याला हाकलून द्या घरातून, चोर आहे त्याला का ठेवले? तो बाप म्हणतो तो मुलगा आहे म्हणून घर चाललंय. पहिली 3 मुलं काहीच कमवत नाहीत, तो चौथा आहे म्हणून घर चाललंय. असा आपला संसार आहे. आणि आपण कोणाला हाकलायचं म्हणायचं, कोणाकडे काय मागायचं, काय सांगायचं? भगवतीला सगळं कळतं. ती मनोरथ पूर्ण करणारी आहे, ती मोक्षदायिनी आहे आणि तिच्यासमोर उभं राहिल्यानंतर मागायची गरज नाही. अशा भगवतीसमोर जावं आणि पूजा करावी. कसं करावं? तर प्रथम ज्याला देवीची पूजन करायचं त्यांनी व्यवस्थित सचैल शुद्ध स्नान करावं. शुद्ध स्नान करावं. शक्य असेल तर आपाद मस्तक स्नान करावं, डोक्यावरनं स्नान करावं. त्याच्यानंतर अत्यंत सुंदर अशी शुभ्र वस्त्र परिधान करावीत. म्हणजे ती स्त्री असो किंवा पुरुष असो, ते शुभ्र वस्त्र परिधान करावीत. आपण जर कुठल्याही 3.5 पीठातल्या देवीला गेलो तर ह्या पद्धतीने 5व्या दिवशी भगवतीला शुभ्र वस्त्रच परिधान करून व्रत ते उपांग ललिता केलं जातं. दुसरं वस्त्र नाही, ती सुद्धा तेच वस्त्र परिधान करते. त्याच्यानंतर मन एकाग्र करावं, देवीच्या सन्मुख बसावं, आपलं तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला असावं. आणि तशी जागेच्या अभावी सोय होत नसेल तर आपल्या समोर भगवतीचं सौरंग किंवा तिथं स्थापना असावी आणि त्याच्याकडे तोंड करून बसावं. तीच पूर्व दिशा मानावी. माझं तोंड भगवतीच्या दिशेने आहे, तीच पूर्व मानावी. तत्पश्चात एकाग्रतेने आचमन करावं. 3 वेळा पाणी पिणे आणि चौथ्यांदा पाणी सोडण्याने शरीराची शुद्धी होते. कुठल्याही पूजेच्या आधी सर्वेश्वर जनार्दनाचीच सेवा होते. केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. आचमन होतं. आचमन करावं. आणि आचमन केल्यानंतर कोणती गोष्ट करायची? तर स्थानशुद्धी करावी. आपण ज्या स्थानी बसणार आहोत त्या स्थानाची शुद्धी करून घ्यावी. तंत्रोक्त प्रकारामध्ये विशिष्ट प्रकारचं खाली त्रिकोण जाणारा आणि वर त्रिकोण जाणारा अशा 6 चांदणीची स्थापना हळदीने आसनाखाली केली जाते. पण एरवी साधी पूजा असेल तर फक्त प्राच्यां रक्षतु मां ऐंद्री असं करत दशदिशांना वंदना करावी, म्हणजे स्थलशुद्धी होते. किंवा साध्या गोष्टीने प्राच्यां रक्षतु मां देवी अग्नेया मातृका तथा रेणुका दक्षिणे रक्षे वाम माताचे नैऋते विरोधिनी प्रतिचाम्ये वायव्या जगदंबिका उग्रा रक्षि दुदिजांच ईशान्यासा प्रभावती दीप्ता रक्षतु भागे नीलाचे गुरुदशिके पुत्र मित्र कलत्रादीन देवी रक्षतु सर्वदा. म्हणजे स्थानशुद्धी झाली. तिची शुद्धी याप्रमाणे. किंवा कवचात वर्णन केल्यामुळे प्राच्यां रक्षतु मां ऐंद्री अग्नेया मातृकास तथा याप्रमाणे स्थानशुद्धी करून घ्यावी. पण हे म्हणायला विसरू नये की पुत्र मित्र कलत्रादीन देवी रक्षतु सर्वदा या प्रार्थनेशिवाय पूजेला देवीच्या अनुष्ठानाला प्रारंभ करू नये. त्याच्यामध्ये देवीला पहिली प्रार्थना केली की पुत्र माझा पुढचा वंश, मित्र ज्यांना ज्यांना मी जवळचं मानलं किंवा जे माझ्या जवळचे आहेत किंवा भगवती तू ज्यांच्याशी मला जोडणार आहेस ते, ज्यांना ज्यांना मी जवळचं मानलं, ज्यांचे मी मित्रत्व किंवा जे मला जवळचे आहेत ते सगळ्यांचं रक्षण कर. पुत्र मित्र आणि कलत्र माझे नातेवाईक. पुत्र मित्र कलत्र आदीन देवी रक्षतु सर्वदा. तू माझं रक्षण कर. प्रार्थना काय करायची? रक्षतु. तो रच म्हणावा, चुकूनही भ म्हणू नये. उच्चार रकारचाच करावा, चुकूनही रच्या ऐवजी भ या शब्दाचा प्रयोग करू नये. हा देवीचा अवमान आहे. देवी रक्षतु सर्वदा. तिला प्रार्थना करावी, सामशुद्धी करावी आणि नंतर
पूजा साहित्यावरती प्रोक्षण करून आचमन करून मग तंत्रोक्त किंवा वेदोक्त किंवा पूर्वोक्त किंवा सप्तशतीच्या अंतर्गत विचार करून न्यास करावे. न्यास करणे म्हणजे काय हो? न्यास करण्या शब्दाचा अर्थ काय आहे की त्या त्या ठिकाणी शरीरामध्ये त्या त्या वेळेला देवतांची स्थापना करावी. न्यासामध्ये सुद्धा फार सुंदर असं परमतत्व आहे. आपण स्पर्श त्या अवयवांना करावा आणि त्या ठिकाणी भगवतीने निवास करावा ही प्रार्थना करावी. पहिला न्यास शिरसे स्वाहा, शिरावरती आहे. शिरापासून सुरुवात होते आणि एक 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 करत प्रत्येकाचे क्रम वेगवेगळे आहेत. गुरुउपादेश मार्ग शिराला केल्यानंतर, नेत्रांना केल्यानंतर, शिखेला केल्यानंतर, कवचाला केल्यानंतर असे सगळे पहिले न्यास आणि अस्त्राय फट करून पूर्ण स्वतःची शुद्धी. हा एक अंगन्यास हा मध्ये हृदयातील न्यास सांगितले आहेत. हृदय स्वाहा शिरसे शिखाय कवचाय नेत्रत्राय अस्त्राय यामुळे ते सांगितले. हा दुसरा न्यासाचा प्रकार. आणि त्याच्यानंतर हस्ताचे पण न्यास करावेत. पहिल्यांदा अंगठा, पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट आणि नंतर करतल करपृष्ठ. पहिल्यांदा अंगठा, मग पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट. आपण म्हणतो हाताला 5 बोट आहेत. न्यासामध्ये ही गणती आहे. आणि त्याच्यानंतर करतल करपृष्ठा. आणि ते झाल्यानंतर मग अत्यंत शांतपणे आपण साधनाला प्रारंभ करावा. ज्याला स्थापित करायचं देवतेला त्यांनी काय करावं? तांदुळाने किंवा उत्तम अशा धान्याने त्यांनी षटकोनी असं स्थंडिल तयार करून घ्यावं. तांदुळाची 6 कोणांची म्हणजे खाली जाणारा एक त्रिकोण, त्याला करणारा दुसरा त्रिकोण, क्रॉस करणारा वर जाणारा एक त्रिकोण, अशा 6 त्रिकोणांची एक रचना तयार करावी. आणि त्याच्या मध्यभागी त्या भगवतीला स्थापित करण्यासाठी म्हणजे कलशाची स्थापना करावी. त्याच्यावर पंचपल्लव ठेवून त्याच्यावर त्या भगवतीच्या प्रतिष्ठेची व्यवस्थितरित्या स्थापना करावी. हे आपल्या शरीरातल्याच याच्याप्रमाणे चक्र आहे. ती चक्राप्रमाणे त्या चक्राची स्थापना तिथे आपण केली जाते. ती स्थापना आपण तिथे करत असतो. ह्याला अत्यंत महत्त्व सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर अष्टदल काढावं आणि त्याच्यामध्ये नवाक्षर मंत्रांची बीजं त्या अष्टदलामध्ये स्थापित करावी. हे एवढं जर रोजचं नसेल करायचं तर समोर फोटो ठेवला त्याची पूजा केली तरी चालते, किंवा मूर्ती ठेवली आणि त्याची पूजा केली तरीही चालते. आणि त्याप्रमाणे ती स्थापना आपण भगवतीची करावी. आणि त्याच्यानंतर जर असेल यंत्र, मूर्ती, प्रतीक ह्या तिन्हीपैकी काही स्थापन करावं. यंत्र, मूर्ती, प्रतीक हे सगळं दुय्यम आहे. यापैकी काहीही असेल, यंत्र, मूर्ती, फोटो किंवा प्रतिकात्मक प्रतीक, ह्या सगळ्या गोष्टी साधने भगवती साधनेमध्ये अत्यंत दुय्यम आहेत, सेकंडरी आहेत. प्रथम काय आहे? प्रथम गोष्ट कोणती आहे? तर गुरुउपादिष्ट मार्गेतून, गुरुकृपेतून गुरूंनी दिलेली एखादी वस्तू जी असते ती याच्यात सगळ्यात प्रथम आहे. मग त्यांनी दिलेली कोणतीही गोष्ट असेल ती सगळ्यात श्रेष्ठ आणि तिची साधना ती समोर ठेवून तिच्यामध्ये भगवतीचं अनुष्ठान, तिचं भगवतीचं आवाहन, त्यात भगवतीचं दर्शन हे सर्वात श्रेष्ठ अशी साधना ठरते. ठेवावं. आणि मग त्याची एकाग्र मेनी पूजा करावी. ज्याला अधिकार आहे त्यांनी वैदिक मंत्रांचा वापर करावा. ज्यांना वैदिक मंत्रांचं ज्ञान नाही त्यांनी पौराणिक मंत्रांचा वापर करावा. आणि ज्यांना पौराणिक मंत्रही येत नाहीत त्यांनी केवळ गुरुमंत्रांचा वापर करत पूजा करावी. हा तिसरा आणि सर्वोत्कृष्ट पर्याय दिला आहे. त्याच्यानंतर शांत चित्ताने, एकाग्र मानसाने, कुठल्याही प्रकारातून स्वरभंग होऊ न देता, घाई मागं लागू न देता आणि आपण काय करतोय त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून पाठात्मक पाठ किंवा अनुष्ठानात्मक जे काही तुम्ही घेतलेलं असेल त्या अनुष्ठानाची चर्चा करावी, त्याचं वाचन करावं. मांडीवरती पोथी घेऊ नये, ती चरोंगावरती किंवा पाटावरती अशी पोथी ठेवावी. त्याच्यानंतर शांत चित्ताने पूजन करावं. म्हटलं जातं की त्याला इति, समाप्त आणि वध इत्यादी शब्दांचा प्रयोग करता कामा नये. ग्रंथातले पण ते शब्द उच्चार करता कामा नये. शांत चित्ताने पूजन करावं. आणि पूजन केल्यानंतर मग
आपलं पाठ पूर्ण झाल्यानंतर जर आपल्याला उपलब्ध वेळ आहे त्याप्रमाणे त्या पाठांच्याबद्दलचा होम करावा, तर्पण करावं आणि भोजन द्यावं. तेही शक्य नसेल तर तत्प्रित्यर्थ पुन्हा एकदा जप करावा आणि आगमन निगमोक्त दोन्ही वेळेला आपल्याला कवच किलक अर्गलादी उच्चार करत असताना नवारणाचा जप, सुक्तांचा जप हे अनिवार्य सांगितलेलं आहे. हे याप्रमाणे आपण ज्याला साधना करता येते त्यांनी करावं. ज्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती नाहीत त्यांनी अत्यंत शांतपणे साधं सरळ सोपं आपल्याला दिलेलं जे गुरूंनी दिलेलं स्तोत्र मंत्र आहे त्या स्तोत्र मंत्राचा जप करावा. त्यावेळेला फक्त एकच गोष्ट करावी की घृत दीप प्रज्वलित असावा समोर. तेला तुपाचा दिवा समोर ठेवून आपण जेव्हा तुपाचा दिवा म्हणजे ती ज्वाला, म्हणजेच ती भगवती, म्हणजेच ते चैतन्य प्रकाश समोर आहे, तिच्यासमोर जप करावा. आणि असा जप करत झाल्यानंतर अत्यंत सुंदर असा हा जपाचा विधी होतो. ज्याला होम करायचा त्यावेळेला होमामध्ये शर्करा, घृत, मधू म्हणजे मध आणि पायस या 4 प्रकारच्या हविर्द्रव्यांनी भगवतीचं अनुष्ठान किंवा हवन केलं जातं. उगाच मनामध्ये आलं म्हणून हे कर ते कर ते कर ते कर हे विधी करू नयेत. ते तिला लागू पडत नाही, ती स्वीकारत पण नाही. आमच्या मनामध्ये आलं म्हणून मी ह्या जोडीने आघोर होम करीन, मी हा होम करीन, मी तो होम करीन, मी अजून काही करीन, सगळे उच्चार मला इथं करता येत नाहीत, पण ते असं करीन तसं करीन, ह्या संबंधातून कुठलेही अतिरेक आपल्याला करण्यासाठी कुठलीच परवानगी दिलेली नाही. हे सगळं झाल्यानंतर भगवतीचं आपण जप, होम, हवन झाल्यानंतर भगवतीला अत्यंत प्रिय काय आहे तर तांबड्या कन्हेरीची फुलं, तर कन्हेर पुष्प जे आहे ते तिला अतिशय आवडतं. तर कन्हेरीच्या पुष्पांनी भगवतीला पूजित करावं, सुशोभित करावं, तिची छान यथासांग पूजा करावी. आणि जर काही इच्छा असेल तर मग तिल शर्करा एकत्र करून हवन करावं. भगवतीची विशेष करून अष्टमी, चतुर्दशी आणि नवमीच्या दिवशी विशेष महापूजा करावी. या विशेष महापूजेला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. अष्टमी कृष्ण आणि शुद्ध पक्षातील, चतुर्दशी आणि नवमी या 3 तिथी भगवतीच्या उपासनेला सर्वोत्तम तिथी मानल्या जातात. काही लोक पंचमीही मानतात आणि काही लोक द्वितीया पण मानतात. पण द्वितीया आणि पंचमीची पूजा जर गुरूंनी आपल्याला मार्ग सांगितला असेल करा तरच त्याचा विचार करावा, नाहीतर साधनेमध्ये साधी सरळ सोपी अष्टमी, चतुर्दशी आणि नवमी या पद्धतीने तिची पूजन करावं. आणि त्यावेळेला अशा तऱ्हेने पूजा केल्यानंतर मग ती परिपूर्ण आपल्यावरती कृपा करते. तिला हे अत्यंत प्रिय होतं. निपुत्रिकाला पुत्र मिळेल, राजभ्रष्ट झालेल्याला राज्य मिळेल, धन गेलेल्याला धन प्राप्त होतं, त्याचबरोबर रोगी असेल तर रोग नष्ट होतो, शत्रूंची पीडा असेल शत्रूंचा नाश होतो. आपण काय काय विचार करू ते सगळ्या गोष्टी होतात. जे विद्यार्थी दशेमध्ये असताना जितेंद्रिय होऊन त्या भगवतीचे पूजन करतात त्यांना उत्तम विद्या प्राप्त होते. आश्विन महिन्यात नवरात्रात तिचे पाठ करावेत. ती अतिशय प्रेमाने कृपादान करते. ज्यांना कोणाला पाठांचं ज्ञान नाही त्यांच्यासाठी मार्कंडेय मुनींनी अत्यंत छोटा लघु उपाय सांगितलेला आहे. तो लघु उपाय म्हणजे लघु दुर्गा सप्तशती. ही स्वतंत्ररित्या उपलब्ध आहे. तर ती जी लघु दुर्गा सप्तशती आहे, दुर्गा सप्तशती, त्याच्यामध्ये फक्त 7 मंत्र आहेत देवीचे. त्या 7 मंत्रांचा उच्चार साधकाने करावा. सुरू करा गुरुजी. त्याला संकल्पासहित ते वर्णन केलेलं आहे. म्हणा गुरुजी, म्हणा. श्री गणेशाय नमः. म्हणा. ओम शिव उवाच देवी त्वं भक्तसुलभे सर्वकार्यविधायिनी कलौ हि कार्यसिद्ध्यर्थमुपायं ब्रूहि यत्नतः. आदिशक्ती भगवतीला भगवान शंकरानेच हा प्रश्न विचारला की माते सांग की भक्तांवरती कृपा करण्यासाठी, त्यांचे कार्य सिद्ध करण्यासाठी हे भक्तवत्सल देवी या कलियुगामध्ये असा एखादा उपाय तू सांग
की ज्या उपायाच्या योगाने तात्काळ साधक तुझ्या चरणाच्या सान्निध्याला प्राप्त होतो आणि तू त्याच्यावरती कृपा करते. हा प्रश्न शिवानी विचारला आहे. आपल्याला एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते की अनेक महाविद्या ह्या शंकरांच्याकडनं गौरींनी घेतल्या. प्रत्येक ठिकाणी गुरु हे शंकर आहेत आणि प्रश्न विचारणारी कर्त्री ही गौरी देवी आहे. पण भक्तवत्सल भक्त वांछा परिपूर्ण करणारी जी माता आहे तिला विचारत असताना बाकी शंकर हे स्वतः साधक झाले. कारण मागच्या अध्यायात आपण बघितलं होतं की शंकराला तिने दूत केलं होतं आणि तिच्याकडनं कार्य केलं होतं. त्यांनी विचारला एक प्रश्न हा की मी काय करू, आणि त्याच्यावरती कोणता उपाय आहे त्याला भगवती उत्तर द्यायला सुरुवात करते. श्रीदेवी देव्युवाच शृणुदेवी प्रवक्ष्यामि कलौ सर्वेश साधनं मया तथैव स्नेहानाप्यंबास्तुतिः प्रकाश्यते. विचारणा केली त्या देवीने उत्तर दिलं की तुम्ही जे विचारत आहात ते साधन मी तुम्हाला सांगते आणि केवळ माझ्यावरच्या स्नेहामुळेच मी ही गोष्ट आज प्रकाशित करत आहे. भगवतीवरती जे आपलं स्नेह आहे त्या स्नेहावरतीच ही गोष्ट जगदंबा प्रकाश करते. ती म्हणते की मया तवैक स्नेहाप्यंबा स्नेहाने ती आंबा, आपल्या भक्तावरती असलेल्या स्नेहाने ती आंबा ही गुप्त गोष्ट सांगण्यासाठी सिद्ध झाली, तयार झाली. आणि त्यावेळेला तिने आम्हाला ती गुप्त गोष्ट सांगितली. ओम ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती सा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति. आता हे जे काही मंत्रांचा उच्चार केला जातोय ते दुर्गा सप्तशतीमधलेच दिव्य मंत्र आहेत. पण ते मंत्र असे आहेत, आपल्याला रांगोळी काढतानाचं जर डोळ्यापुढे चित्र आलं तर बघा, रांगोळी काढत असताना ना रांगोळी ही 2-3 प्रकारांनी काढली जाते. त्यातली सगळ्यात छान रांगोळी कोणती? ती ठिपक्याची रांगोळी. आपण म्हणतो की 8 ठिपके 8 ओळी, 6 ठिपके 6 ओळी, 15 ठिपके 15 ओळी अशी काढले जातात. आणि त्याच्यानंतर ठिपके एकसारख्या आकारावरती काढून झाल्यानंतर ती बाई जी आहे काढणारी रांगोळी ती आपल्या चवड्यांवरती बसते. एक हात डावा हात जमीन टेकवते आणि त्या सगळ्या रांगोळी ठिपक्यामध्ये ती ओंडवी होते. आणि ओंडवीनंतर हातामध्ये ती रांगोळी घेते. पण ती रांगोळी घेताना असं कशी घेते तर ती रांगोळी बोटाच्या ह्या भागावरती घेते ती आणि त्यावरती अंगठा ठेवते आणि या भागातून अंगठ्याचा दाब कमी जास्त करत करत रांगोळी सोडते. लिहिताना असं आणि रांगोळी काढताना असं ती करते. आणि ती बरोबर त्याच्याने एका ठिपक्यातून दुसरा ठिपका जोडते, दुसऱ्यातून तिसरा, कुठल्या ओळीतला 4था ठिपका, कुठल्या ओळीतला 3रा ठिपका, 5वा ठिपका, अशी ती प्रत्येक वेळा रांगोळी उचलेल आणि ती पुढं 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 करत करत जाते. पण ती ठिपक्याला ठिपके जोडते, आवश्यक त्या ठिपक्याला जोडते, एक सुंदर चित्र तयार होतं. तसं दुर्गा सप्तशतीमधल्या 7 सुंदर तत्वांना स्पर्श करणं म्हणजे भगवतीची उपासना करणं आहे. हे ती सुंदरता आहे. इथे करता म्हणून बोट तुझ्याकडं नाही आहे. तर जपाची जी मुद्रा आहे, जप करतानाची मुद्रा आहे, ती मुद्रा घेऊन ती भगवतीची अनुष्ठान केलं जातं. गोपनीयम प्रयत्न स्वयंनिरीव पार्वती हे त्याचं जरी बंधन असलं तरीही ते तत्त्व जे आहे ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा तिला प्रार्थना केली आणि सांगितलं की ज्ञानिनाम अपिचेतांसी देवी भगवती ही सहा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति. हे भगवती, हे महामाये, तू ज्ञानी लोकांना सुद्धा बलपूर्वक आपल्याकडे आकर्षित करून घेते आणि मोहात पाडते. एक प्रकाराने आम्ही तुला वंदन करतोय. भल्या भल्या मोठ्या मोठ्या माणसांना सुद्धा जी भगवती मोह पाडते ना, ती मोह तिचं ते पाडणं सामान्य नाही. आपण किती ज्ञानी आहोत, किती विद्वान आहोत, ती काही काही वेळेला असे काही मोहात पाडते माणसाला
की त्या मोहात पडलेला मनुष्य काय कृत्य करेल सांगता येत नाही. म्हणून पहिल्या श्लोकामध्ये ज्ञान आणि मोह याच्याबद्दल भगवतीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की भगवती ज्ञान कशाचं असावं तर तुझ्या चरणाचं असावं आणि मोह कशाचं नसावा तर मोह तुझ्या चरणापासून दूर जावं लागेल अशा कोणत्याही गोष्टीचा नसावा. म्हणून पहिला श्लोक त्या सप्तशतीच्या लघुसप्तशतीतला देवीच्या चिंतनाचा हा सांगितला. अत्यंत प्रेमाने तिला विनंती केली की तू मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा मोहात पडतेस, आकर्षून घेते आणि त्यांना कुठं येऊन पोचवते सांगता येत नाही. काम करता 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 एखाद्याला एखादं छोटं सांगितलं जातं आणि त्याला बाजूला केलं जातं. अगदी हा अनुभव आहे. मी अगदी सुरुवातीला सोनगीरला आलो होतो त्यावेळेला केशवदत्त महाराजांच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची स्थापना करायची होती. नाही का आम्ही एक यज्ञ केला त्यावेळेला सोनगीर त्या धुळ्याचे इथले एका मोठे पाठशाळेचे सगळ्यात मोठे गुरुजी तिथे आले होते. अतिशय विद्वान आणि अतिशय करारी पण तेवढाच अत्यंत प्रेमळ सातत्याने भगवंताचा जप करणारी व्यक्ती होती. माझ्या आयुष्यातले पहिले पाहिलेले खरोखर विप्रवर ब्राह्मण. त्यांचाच एक विद्यार्थी यज्ञाच्या वेळेला काहीतरी चुकीचं बोलून गेला आणि हसला आणि गुरुजींनी पाहिलं. हे आताचे सगळं बोलणं, टाळ्या देणं, झांजा वाजवणं, मोठमोठे केक काटणं हे आता आले, तेव्हा नव्हतं सगळ्या गोष्टी. त्यांनी फक्त त्याकडे बघितलं, तो चपापला गुरुजी आपल्याकडे बघितलं आणि तत्पश्चात गुरुजींनी काम करता करता मला म्हटलं की महाराज तुम्हाला काही पाणी वगैरे हवं आहे का? तर म्हटलं नाही, सगळं व्यवस्थित आहे, मला पाणी नाही. नाही तसं काही नाही. तरी त्यांनी एका विद्यार्थ्याला उठवलं, ए जरा पाणी आण, सगळ्यांना पाणी वगैरे घेऊन ये जाऊन. जो बरोबर ज्या विद्यार्थ्याने कोटी केली होती त्यालाच उठवलं. त्यांनी पाणी आणलं, बाटली ठेवली, तो उभा राहिला. गुरुजी पाणी देऊ का? मंत्रेपर्यंत थांब म्हणून त्याला उभं केलं. तत्पश्चात असं कर, सरबत घेऊन ये. त्याला सरबत आणायला म्हणून पाठवलं. सरबत आलं तेही बाजूला, थांब, काही जणांना दूध पाहिजे. पण मुख्य गोष्ट पत्वपूर्ण होईपर्यंत त्या माऊलीने त्या गुरुजींना यज्ञाच्या वेदीच्या बाहेर ठेवलं आणि संध्याकाळच्या प्रसादाच्या वेळा सांगितलं, तुला आज बाहेर का काढलं कळलं का? तर ह्या चौकोनाच्या आतमध्ये तमाशा चालणार नाही, अशी पूर्वीची माणसं होती. आता तर तोंडामध्ये गोळी ठेवून बसणारी माणसं आहेत. ते कोणाला कसं हे करतील, काय करतील, काय सांगता येत नाही. त्यावेळेला आम्ही नंतरच्या कालखंडामध्ये आम्ही भागवत स्वाहाकार केला होता. त्यावेळेला मला आठवतं की देशपांडे महाराज आणि मी आम्हा दोघांना भागवताला वाचायला संहितेला बसवलं आणि बाकी सगळ्यांना हवनाला बसवलं होतं. त्यावेळेला पण तेच गुरुजी होते. तेव्हासुद्धा जागचं हलू दिलं नाही. आचार्य घेतलं पद म्हणजे काय, आता आचार्यच जागावर बसत नाही. आचार्य तिकडं जा तिकडं जा तिकडं जा तिकडं जा शेपूट भाजलेल्या मांजरीसारखा फिरत असतो. अशा आचार्य बघितल्यानंतर अक्षरशः वाटतं की भगवती यांच्यावर कृपा का करावी तिने. आचार्यपद घेतल्यानंतर त्या माणसाने वाटेल ते होवो ते कुंड सोडता कामा नये, ती जागा सोडता कामा नये. कारण आचार्य म्हणजे त्या प्रमुख देवतेचं आणि यजमानाच्या दोघातला संपर्काचा दुवा आचार्य आहे. ब्राह्मण वचनात परिपूर्णता असतो इति म्हटल्यानंतर कोण? तोच जागेवरती नाही. आमचेच पंतप्रधान जागेवरती नाही ना आम्ही सांगायचं कोणाला? ही आहे पहिल्या श्लोकाचा अर्थ की ज्ञानी लोकांना मोहात पाडते. आजकाल दक्षिणेच्या लालसेने एवढ्याशा एखाद्या गोष्टीच्या लालसेने आचार्यसुद्धा भटकत असतात. इकडून तिकडे तिकडून इकडे कसण्या कसायच्या आणि गावभर फिरायचं. दोन जणं करतायत. आचार्यांना असं वाटतं की मी फक्त आयोजक आहे. म्हणजे तो आजच्या भाषेत सांगत झालं तर ज्याला इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतात, त्या इव्हेंट मॅनेजमेंटचा जो मॅनेजर असतो ते काम ते करतात. पण भगवतीच्या अनुष्ठानामध्ये तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला सुटता येत नाही, इकडे तिकडे जायची परवानगी दिलेली नाही. पुढं वर्णन करून सांगितलं पहिल्या श्लोकामध्ये, ज्ञानी लोकांना तू मोहात पाडतीस आणि बलपूर्वक त्यांना तू आकर्षित करून मोहामध्ये पाडते. अशा भगवतीचं पहिलं वर्णन केलं आहे. आता दुसऱ्या श्लोकामध्ये वर्णन त्याच्यापेक्षा पुढचं केलं आहे.
दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो स्वस्यै स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्य दुःख भयहारिणिका वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता. भगवतीला प्रार्थना केली. दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटलंय की संकटामध्ये जो कोणी स्मरण करतात त्यात क्षणी ती जीवांचं भय नष्ट करते. ती जीवाला स्वस्थ आणि शुद्ध बुद्धी प्रदान करते. स्वस्थ जीवन आणि शुद्ध बुद्धी प्रदान करते. भगवती, तुझ्याशिवाय दारिद्र्य दुःख भयाचं हरण करणारं दुसरं कोणी आहे का? तुझ्याशिवाय कृपा करणाऱ्या संसारामध्ये दुसरं कोणी आहे का? तुझे अंतःकरण दयेने परिपूर्ण भरलेले असे आहेत आणि संकटात सापडलेल्या माणसाला तत्परतेने संकटमुक्त करण्यासाठी तू अत्यंत उत्सुक आहेस, तत्पर आहेस. पुष्कळदा असं होतं की ह्या श्लोकाचा वापर पैसा मिळण्यासाठी, दारिद्र्य दोष नाहीसे होण्यासाठी केला जातो की जो कुठेही कधीही अभिप्रेतच नाही. अख्ख्या दुर्गा सप्तशतीमध्ये पैसा मिळण्यासाठी या श्लोकाचा वापर करावा असं कुठेही चुकूनसुद्धा लांबूनही ही गोष्ट अभिप्रेत केलेली नाही. मग नेमकं काय देते ही माता? तर ती त्या माणसाला बुद्धीच्या दारिद्र्यातून बाहेर काढते. अंतःकरणामध्ये असलेल्या महाभीतीपासून बाजूला करते. आणि काय प्रदान करते? तर स्वस्थ मन प्रदान करते, शांत मन प्रदान करते. आणि दुसरं काय करते? त्या भक्तावरती आलेली संकट दूर करते. हा मंत्र मुळातच आम्हाला स्वस्थ चित्त मन प्राप्त करून देणारा आहे. काय देतो तो? तर एकच येतं, स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभाम ददासी. स्वस्थै स्मृता, अत्यंत स्वस्थ मन आम्हाला जगदंबा प्रदान करते. आमच्या मनातल्या सगळ्या भीती, दोष, त्रास दूर करते. अहो, केवढी कृपा करते, केवढी कृपा करते. मी जास्त काही सांगू शकत नाही कारण मला सांगण्यात अशी परवानगी नाही. पण मी संकेताने एक गोष्ट बोलेन, काही लोकांना कळेल, काही लोकांना कळणार नाही. ती गोष्ट अशी की 2-3 वर्षापूर्वी एक विचित्र संकट आणि त्याचा सामना करावा लागला मला स्वतःला. आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये फार मोठं आर्थिक संकट आलं. पण जगदंबिकेला ही प्रार्थना केली. त्याच्यानंतर अनुभव असा आहे की त्या आईच्या कृपेने जो घाव बसल्यानंतर कोणी उठून उभं राहू शकत नाही, त्या घावाचा वारासुद्धा जगताला कळू दिला, लागू दिला नाही. आणि मला कुठेही तिने हलवू दिलं नाही. कुठल्याच कशातही कमतरता केली नाही. ही एवढी मोठी ती स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभाम ददासी. आणि लक्षात गुरुजी काय करते? ती माणसाला स्वस्थ करते. आणि तिच्याशिवाय स्वस्थ कोणी अरे हे मन फार चंचल आहे. या मनाला शांत करणं हे अजिबात शक्य नाही. अहो, किती चिंता, किती चिंता, किती डोक्याला ताप, किती विचार पडतोय. परीक्षा लेखाची आणि ताण आईला. नीट पेपर लिहिल का, आणि अभ्यास करेल का, आणि ते अमुक करेल का, आणि तमुक करेल का, पूर्ण सोडवेल का, पास होईल का, पुढं दुसरीकडे चांगल्या शाळेत नोकरी कॉलेजमध्ये जाईल का, ते केल्यानंतर चांगलं शिकेल का, मोठा होईल का, सुनबाई चांगल्या येतील का, किमान 4 नातवंड होतील का, आणि त्या 4पैकी निदान 5 जणांची तरी लग्न मी बघेल का. किती प्रश्न आईच्या डोळ्यापुढे असतात. स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभाम ददासी. ती माता आम्हाला स्वस्थ चित्त प्रदान करते. किती सुंदर. आणि कसं मध्ये करते ते का? फक्त दुर्गे स्मृता. मला हा इतका शब्द मातेचा आवडतो की तुम्ही दुर्गेचं केवळ स्मरणच करा. पूजा करा म्हटलं नाही, किंवा अमुक एक करा, असं काहीतरी करा, असं काहीतरी करा, हे करा, ते करा, असली लांडी किंवा लबाडी किंवा वेगळं काहीही सांगणं नाही. फक्त दुर्गे स्मृता.
जो कोणी फक्त स्मरण करतो हरिस भीतिमशेष जंतो हो, त्या व्यक्तीची भीती सगळी तू नष्ट करतेस, त्याला स्वस्थता प्रदान करते, त्याच्या मनाला शांत करते आणि सगळ्या शुभ गोष्टी त्याला देऊन टाकतेस. आणि मुख्य म्हणजे बुद्धीचं दारिद्र्य दूर करते. आर्थिक दारिद्र्य दूर होतं, पण बुद्धीचं दारिद्र्य काही केल्या दूर होत नाही. दारिद्र्य दुःख भय हारिणी का त्वदन्या, तुझ्याशिवाय का तद अन्या, असं कोणी दुसरं आहे का की जी हे कार्य करू शकते? का त्वदन्या, कोणी अन्य आहे का? का त्वद अन्या, तुझ्याशिवाय कोणी वेगळं आहे का? सर्वोपकार करणाय, सगळ्यांवरती उपकार करणारे, काहीही न बघता, पात्र न बघता, सदा आर्द्र चित्ता. अशी माते आम्ही तुला नमस्कार करतो, वंदना करतो. गुरुजी म्हणा श्लोक धारी दुर्गे स्मृता. दुर्गे स्मृतार स्वस्ते स्मृता मतिमतीव शुभां ददासि. वाह. दारिद्र्य दुःख भयहारिणिका त्वदन्या, सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता. सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता. मग काय, सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता. सदार्द्रचित्ता. तिसरा श्लोक म्हणा गुरुजी. काय सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा देवीच्या महामंत्रातला तिसरा आणि अतिसर्वोत्कृष्ट असा महामंत्र. हा सगळ्यांचा पाठ आहे. पुष्कळ जण याचा उच्चार करतात. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पण ऋषी मुनींना, देवतांना, त्या नारायणीची प्रार्थना करत असताना इंद्रादी देवतांना हे का सुचलं तिला बोलताना? कारण तिने सांगितलं होतं संकट पडलं की मला हाक मारा, मी येईल. त्यामुळे भगवती प्रत्येक वेळा येते, आलेली आहे आणि येत राहिलंही. पण ही कोण आहे? तर सर्व मंगल मांगल्ये, जगामध्ये जेवढ्या मांगल्यमय गोष्टी आहेत, जेवढ्या सुंदर गोष्टी आहेत, त्यातली सुंदरता, मंगलता म्हणजे तू आहेस. मंगल मांगल्य म्हणजे कोण? तर जगात जितकं काही चांगलं आहे, मंगल आहे, त्या जेवढं पवित्र आहे, त्या सगळ्या पवित्रातलं पावित्र्य तू आहेस माते. काय म्हणणे, काय सुंदर आहे. पावित्र्याचं पावित्र्य तू आहेस. आम्हाला वाटतं की माझं अक्षर खूप सुंदर आहे आणि अक्षर मी चांगल्या अक्षरामध्ये जेव्हा मी लिहितो ना, त्यावेळेला खूप छान मला वाटतं. पण माझ्या लिखाणामध्ये ना काही 2-3 शब्द जे आहेत ना, ते लिहिले कसे जातात त्याच्यावरती त्या माणसाची गोष्ट गुणवत्ता अवलंबून आहे. पहिला शब्द म्हणजे कसा लिहितो, दुसरा शब्द व कसा लिहितो, तिसरा शब्द कसा लिहितो, चौथा शब्द क्षत्रियातला कसा लिहितो आणि 5वा शब्द ज्ञानेश्वरातला. हे 5 अक्षरे जी लिहिलेली बघितल्यानंतर ते सुंदर दिसले तर समजावं त्याचं हस्ताक्षर सुंदर आहे. पण ह्याच्याशिवाय किती कोरीव काम करून त्यांनी उलटे सुलटे इकडनं रेघा तिकडनं रेघा काढल्या, समजावं ते आहे तेवढंच रेघोट्या मारणारच आहे. पण हे क व क्ष ज्ञ हे लिहिणारे अगदी वेगळं. मुद्दा एवढाच महत्त्वपूर्ण सांगितला की ज्याला सगळ्यात मंगलातले मंगल म्हटलं जातं, त्या मंगल गोष्टीतलं मांगल्य जे काही आहे ना, हे जगदंबा तू आहेस, पवित्रातलं पवित्र आहेस. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्याला स्वतःचं कल्याण करून घेण्याची इच्छा आहे,
त्याला सगळ्यात मोठी काय गोष्ट असेल तर ज्याला कल्याण करण्याची स्वतःचं करून घेण्याची इच्छा आहे त्याला कल्याणाच्या मार्गावरती सहाय्य करणारी माता तू आहेस. शिवे सर्वार्थ साधिके, सर्व प्रकाराने कल्याण करून घेऊ इच्छिणाऱ्या माणसाच्या पाठीमागे त्याच्या कल्याणाला सहाय्यता करणारी माता तू आहेस. त्याला काय दिलं पाहिजे? सहाय्यभूत होते. आणि तू कशी आहेस तर शरण्ये, ज्याला शरण जाणं योग्य आहे, जिला शरण गेल्यानंतर ती नक्कीच त्याचा स्वीकार करते. त्र्यंबके, त्र्यंबके अर्थात त्रिनेत्र जिने धारण केलेले आहेत ते. गौरी अर्थात ही भगवती पार्वती मूळ देवी, त्यात अर्थात नारायणी महालक्ष्मी, जिचं प्राकट्य आपण बघितलं तर सगळ्या देवतांच्या तेजातून झालं होतं. त्या देवीला आम्ही नमस्कार करतो. काय सुंदर श्लोक आहे. या तिसऱ्या श्लोकामध्ये त्या भगवतीला पवित्रातलं पावित्र्य तू आहेस, साधकाची साधना परिपूर्ण करणारी तू आहेस, तू मंगल कार्य सिद्ध करणारी तू आहेस, तू शरण जाण्यास योग्य अशी तू आहेस, तू त्रिनेत्री आहेस, तू गौरी आहेस, तू नारायणी आहेस, तुला आम्ही नमस्कार करतो. अख्खी सप्तशती जरी नाही आठवली काय हरकत नाही, फक्त हा एक श्लोक आठवला तरी बस झालं. रोज आठवणीने म्हणावं. मला माझ्या गुरुतत्वाकडून एक गोष्ट फार कळाली की तू मंगलाचं चिंतन कर, म्हणजे अमंगलाचा वाससुद्धा तुझ्या वाट्याला येणार नाही. तू मंगलाचं चिंतन कर. जो कोणी मंगलाचं चिंतन करतो त्याच्या वाट्याला अमंगल कधीही येत नाही. जर अमंगल आला असेल तर हळूहळू त्यातून तो बाहेर पडतो आणि मंगलाकडे जातो. मग मंगलाचं चिंतन करताना काय करावं? माझ्या गुरु महाराजांनी मला 3 वेळा मंगलाचं चिंतन कर सांगितलं. 3 मंगलाचं चिंतन. पहिलं मंगलाचं चिंतन कोणतं सांगितलं तर म्हणजे उपादिष्ट मार्गातल्या आपली जी मूर्ती ज्याच्यावरती आपण प्रेम करतो तिचं चिंतन. पहिलं गोष्ट काय आहे? पहिला श्लोक नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. पहिलं मंगल. दुसरं मंगल कोणतं आहे? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंगलाचा सगळ्यात मोठा प्रेमाचा भाग. तिसरा भाग कोणता आहे? अंतःकरण जागा कर म्हणजे मंगल होतं, तोपर्यंत होत नाही. नुसतं मंगल मंगल म्हणून मंगल होणार नाही. तर अंतःकरण जागा करायचं. तर त्यावेळेला अंतःकरण जागा करताना काय म्हणायचं? एकच गोष्ट, उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांतम त्रैलोक्यम मंगलम कुरु. अंतःकरण जागा झाल्याशिवाय मंगल प्राप्त झालेलं आहे याची जाणीव साधकाला होत नाही. या 3 मंगलांचा नित्य जप करणाऱ्या माणसाचं अमंगल कधीही होत नाही. गोविंद राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद यतनो हरी. हां, आता 4थ्या श्लोकाचा उच्चार करा. शरणागत दिनार्थ आहे. या गुरुजी तर तुमचे पाठ नाहीये, म्हणा की मग. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थ हरे देवी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. देवीची 4थी मागणी केली तिची. तिला नमस्कार करताना म्हटलंय शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते. प्रार्थना करते शरणागत दीनार्थ, जे तुझ्या चरणाशी शरण आलेले आहेत, जे आर्त भक्त आहेत, जे दीन आहेत, जे दुःखी आहेत,
आणि अशा आर्त भक्तांचं रक्षण करण्यासाठी तू नेहमीच तत्पर आहेस. तू कशी आहेस ते नेहमी तत्पर आहे. परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी. आर्त म्हणजे पीडा, त्याची पीडा नाहीशी करण्यासाठी तू अत्यंत कृपाळू, पटकन ती पीडा दूर करते. नारायणी नमोस्तुते. भगवती नारायणी आम्ही तिला वंदना करतो, कारण तिने सांगितलं होतं की जर तुम्हाला काही संकट आलं तर ते माझा हाक मारा. तर हाक मारा म्हटल्यानंतर तिला हाक मारायची कशी, तर तिला तिच्याच दिलेल्या वचनाचं फक्त हृदयात आपण स्मरण करून हाक मारायची. एक मनुष्य आहे, त्यांनी एका माणसाला 1,00,000 रुपये दिले होते उसने, आणि तो म्हटला आज माझ्याकडे पैसे घेऊन जा आणि मला जेव्हा लागतील तेव्हा मी तुला मागेन, मग तू मला मग कधी देऊ परत, मला लागले की मी आठवण करून देईन. तेवढे मला तो त्याला बाकी नक्की परत आहे. हो नक्की नक्की, विश्वास, हो विश्वास, काय काळजी नाही. त्याच्यानंतर मला अडचणी सुरू झाल्या, परंतु हा मित्र रात्रंदिवस बरोबर आहे, परंतु त्याला काही बुद्धी होईना की पैसे परत करावेत, आणि ह्याला काही पैसे मागायची इच्छा होईना. त्याने स्वतःहून केले पाहिजेत, मी त्याला मदत केली तरी केले पाहिजेत, तर काहीच होत नाही. दोन्हीकडनं ही गोष्ट काही मिळत नाही. त्यावेळेला ह्या मित्रांनी, पहिल्या मित्र ज्यांनी पैसे दिले होते त्या मित्राने एक युक्ती केली, आणि तो युक्तीने बोलला की कसं आहे, अडचणीमध्ये एकमेकाला मदत करावी हा माझा स्वभावच आहे. मी अडचणीला माणसाला कधीच टाकलं नाही. मी अडचणीमध्ये कोणी आलं ना की मी नेहमीच मदत करतो. आता ठीक आहे, आज माझ्यावरती अडचण आहे, पण नक्की कोणाला तरी बुद्धी होईल, तो मला मदत करेल आणि मला अडचणीतून तो नक्की बाहेर काढेल. मग तुम्हाला सांग, तुला किती गोष्टी मी उदाहरणं सांगू, किती लोकांना मी अडचणी मदत केली. तुला आठवते की तुला पण मी एकदा मदत केली होती. मी बोलून दाखवत नसतो, पण मला आपोआप मी केलेल्या चांगल्या गोष्टींचं फळ मिळतं. नकळत त्या माणसाला आठवण दिली जाते की तू माझे पैसे परत कर. तसं भगवतीला नुसतं आपण म्हणायचा अवकाश आहे की मला अडचण आहे, बाकी काही बोलायच्या तिचं पहिलं वचन ती लक्षात येतं आणि ती आपल्याला मदत करते, ती आपल्याला कृपादान करते, ती आपल्याला त्याच्या मार्गातून बरोबर बाहेर काढते. त्यासाठी तिला प्रार्थना एकच केली जाई पाहिजे की शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी नमोस्ते. परित्राण परायणे, तू अत्यंत तत्पर आहेस मदत करण्यासाठी. शरण आलेल्या दुःखी जीवांवरती तू कृपादान करते. आता तिला पुढचा मंत्रातून वर्णन केलं तिचं म्हणून म्हटलंय सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. जगदंबिकेला प्रार्थना करत असताना पुढच्या 5व्या श्लोकामध्ये म्हटले सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयेभ्यस्त्राहिनी देवी दुर्गे देवी नमोस्तुते. आईला जगदंबिकेला वर्णन करताना साधक म्हणतो की सर्व स्वरूपामध्ये स्थित असणारी तू भगवती आहेस, तू सर्वेश्वरी आहेस, तू सर्वशक्ती स्वरूप आहेस. तू आमचं भयापासून रक्षण कर. हे दुर्गादेवी आम्ही तुला नमस्कार करतो, तू भयापासून आमचं रक्षण कर. आधी पहिल्यांदा भगवतीचं त्रिकालाबाधित अखंडत्व मान्य केले. ती आद्यंतरहित आहे, ती आदी अंतरहित आहे. काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ तिला लागू नाहीत. कोणत्याही काळामध्ये भगवती आहेच. तर ते स्वरूप मान्य करून सर्व स्वरूपे, प्रत्येक वेळा तुझं स्वरूप आहेच, स्थित असणारी सर्वेश्वरी, सर्वशक्ती समन्विते, सर्वशक्ती रूपा देवी, तू आमच्यावरती भयभ्यस्त्राहिनी देवी. ज्या ज्यावेळेला भय येतं त्या तू भयापासून आमचं रक्षण कर. हे दुर्गादेवी तुला आम्ही नमस्कार करतो. मग असं कोणतं भय आहे की ज्या भयापासून भगवतीला तू रक्षण कर म्हणून मागणी केलेली आहे.
सगळ्यात मोठं भय जर कोणतं असेल तर जन्ममरणाचं भय आहे. त्याच्यापेक्षाही मोठं भय कोणतं असेल तर संसारामध्ये संसाराचं भय आहे. आणि तिसरं मोठं भय कोणतं असेल तर ह्याच्यामध्ये अडकण्याचं भय आहे. या संसार चक्रामध्ये किंवा या संकटाच्या मालिकेमध्ये किंवा ओघाओघामध्ये वाहत जाण्याचं सगळ्यात मोठं भय आहे. आम्ही ओघाओघामध्ये परिस्थितीबरोबर वाहत 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 जातो आणि परिस्थिती आमच्या हाताबाहेर जाते. असं ज्या ज्या वेळेला प्रसंग येईल माते की बलात् मी कुठल्या तरी शक्तीच्या बरोबर वाहावं लागेल, तू अशी कृपा कर की त्यावेळेला तू बरोबर मला त्यातून बाजूला काढ, बाकीच्यांना जाऊ दे. आपल्याकडे एक म्हण आहे की महापूर आल्यानंतर मोठी मोठी झाडं वाहून जातात पण लव्हाळं वाचतं. ही लव्हाळं जी आहेत ना ती वागतात, ती वाचतात. आम्ही तुझ्या पुढे वाकलेलो आहोत, माते तू आम्हाला वाचव. हा श्लोक तर इतका महत्त्वपूर्ण आहे पुढचा रांगोळीच्या ठिपक्यातला की त्या भगवतीला प्रार्थना केली आहे की हे जे महाभय आहे जन्ममरण, हे जे महाभय आहे अहंकार, हे जे महाभय आहे की ओघाने काळाच्या चक्रामध्ये वाहत जाणं, भगवती माझ्यावरती कृपा कर आणि ह्या ओघाने वाहत जाणाऱ्या दुर्गतीपासून तू मला वाचव. दुर्गा दुर्गती नाशिनी, तिचं वर्णन आपण पुढे दुर्गामासुराचा नाश झाल्यानंतर तिचं वर्णन ऐकणार होतं. म्हणते दुर्गा दुर्गती नाशिनी, जी दुर्गतीपासून वाचवते. त्या भगवतीला इथं दुर्गे म्हणून हाक मारली आहे. देवी दुर्गे, दुर्गे काय म्हटले तर दुर्गा दुर्गती नाशिनी, दुर्गनिहंत्री, अत्यंत वाईट गोष्टीपासून वाचवणारी ती भगवती, त्या देवीला आम्ही नमस्कार करतो. हा देवीचा 5वा अत्यंत गोपनीय मंत्र. 6व्या मंत्रामध्ये अजूनही तिची प्रसन्नता प्राप्त झाल्यानंतर काय काय होतं त्याचं वर्णन केलंय 6व्या मंत्रामध्ये. रोगान शेषान अपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान सकलान विष्टान वामासुतानां निबन्धनानां वामासुताया शतां प्रयान्ति. वा, किती छान म्हटलं की नाही. सांगितलं, भगवती प्रार्थना केली आहे की रोगान शेषान अपहन श्रीदृष्टा रुष्टा तु कामान सकलान अभिष्टान त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्या शयतां प्रयान्ति. एक मोठी गंमत आहे गुरुजी की आपण जर ओठातून तिचे मंत्र म्हटले तर अर्थ वेगळा आहे, कंठातून मंत्र म्हटले तर अर्थ वेगळा आहे आणि बेंबीच्या देठातून जर मंत्र म्हटले तर अर्थ अजून वेगळा मिळतो. इतकं छान तिच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना मार्कंडेय मुनींनी वर्णन करून ठेवले, लिहून ठेवलेलं आहे की ही भगवती काय करते तर रोगान शेषान पहंस तृष्टाम. रोग हा औषधाला सुद्धा शिल्लक राहत नाही. तू प्रसन्न झाल्यानंतर सर्व प्रकारचे रोग, रोग कोणते कोणते आहेत तर पहिला भवरोग आहे, दुसरा रोग कोणता आहे जन्ममृत्यू येणे, एक रोगांच्या मध्ये काय आहे की भयंकर मानसिक भीती वाटणे, हाही एक रोग आहे. चौथा रोग कोणता आहे तर शरीराला रोग होणे आणि 5वा रोग कोणता आहे तर संसर्ग रोग होणे. हा सगळ्यात वाईट रोग आहे संसर्ग रोग होणे. संसर्ग रोग जर एखाद्याला झाला ना तर मग काही केल्या त्याला औषध नाही. संसर्ग रोग कसा आहे सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला. मी सगळ्यासमोर एकदा जांभळी कुठे मी जांभई दिली 2 मिनिटात तुम्हाला सगळ्यांना जांभया लागतात का नाही बघा. लगेच जांभया सुरुवात होती. एखाद्याला आता लग्नामध्ये गेल्यानंतर मी एका प्रसंगात अजिबात थांबत नाही. ज्याची नवरीची विदाई असते ना त्याला मी थांबत नाही. ती नवरी रडती, बरोबर आहे, तिला रडू येतं की आईवडिलांना सोडायचे, तिला रडू येतं की आता मी आईवडिलांनी किती छळत होते, आता हे छळण्याची प्रॅक्टिस माझी चालू ठेवली पाहिजे, तिकडे गेल्या गेल्या मला छळायला मिळेल का म्हणून मला रडू येते.
लग्नाला कधी केलं नाही का? म्हणून तिला रडू येत असतं. ती रडते, तिच्या आई रडते इथपर्यंत ठीक आहे, तिचे बाबा रडतात ते सगळ्यात ठीक आहे, बाबा रडू येणारच, पोरीसाठी प्रेम वेगळं आहे. पण आई रडती, बाबा रडती, भाऊ डोळे पुसतं रुमालानी बाजूला निघून जातो, इथपर्यंत ठीक आहे. पण ती निघाली रडायला की बाकीच्या पण बायका पुसपुस रडायला लागतात. काय काय रडता? नाही भगवत नाही, असा प्रसंग आला ना की भगवत नाही. कुठे गेलं का माझं रुमाल? एवढं फडकं कधी सापडतं ते पटकन. मग ती रडते, तू रडते, तू काय रडतोय? हे रडतात ते भाग वेगळं. मी एका लग्नामध्ये गेलो होतो पुण्याला, तिथं लग्नाला व्हायला गुरुजी होते 24 वर्षाचे, ते पण रडत होते. म्हटलं तुमची कोण गेली म्हणून रडताय तुम्ही? ते बाजूला होते म्हणून रडतो. हा संसर्गजन्य रोग आहे, हा संसर्गजन्य रोग आहे. दुसरा संसर्गजन्य रोग म्हणजे असा की बघा, किती वेळा तुम्हाला बोलले की मला छान आतमधला आंबा कलर, मधली पट्टी जी आहे मध्ये बारकी जाते ती एकदम डार्क ब्लड रेड कलरची, आणि वरचा वरचा पट्टा हिरव्या रंगाचा, अशी पैठणी घ्यायची होती, ती 2 मोरांची. तुम्हाला किती वेळा सांगितलं, तुम्ही ऐकलं नाही. बघा त्यासाठी मी आणली की नाही. हा एक रोग आहे. मग तिने आणली की नाही, याने आणली की नाही. 2 भाऊ असले तर हा रोग फार वाढतो. एका भावाच्या बायकोने एक केलं की दुसऱ्या भावाच्या बायकोला पण तेच पाहिजे, ते नसलं की लगेच राग येतो. मला का नाही, तिलाच कसं, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. हा मोठा रोग आहे, संसर्गजन्य रोग. भगवतीची कृपा झाल्यानंतर सर्व प्रकारच्या रोगातून मुक्ती होते. आणि त्यावेळेला ही दुःखमुक्त करते. पण देवीचं अजून एक वैशिष्ट्य, घी देखा लेकिन बडगा नाही देखा, या श्लोकामध्ये मुनिजनांनी मान्य केलं आहे की भगवतीची दुसरी गोष्ट किती, तू कशी आहेस? तरुष्टा तू कामान सकलान अभिष्टान. तू जर रागवलीस ना तर हाती आलेली गोष्ट सुद्धा निघून जाती. भगवती रागवल्यानंतर एखादी गोष्ट प्राप्त झाली असले तरीही ती कायमची आपल्या हातून निघून जाते. तिचं रागवणं हे आपलं मनोरथ छिन्न विच्छिन्न करणारं ठरतं. सोपं गोष्ट नाही तिचं राग सहन करणं. ती रागवली, ती प्रेम करते तर खूप प्रेम करते, पण रागवल्यानंतर तिचा इतका राग तो दूर करण्याची क्षमता आज जगात कोणामध्ये नाही. म्हणून हा पुढचा अर्धा श्लोक फार महत्त्वाचा आहे. किरुष्टा तू कामान सकलान अभिष्टान. तू रागवलीस तर कोणीही वाचवणारं नाही. आणि पुढं काय म्हटले? त्वाम आश्रितानाम विपंदराणाम. तुझ्या आश्रयाने राहणारे जी मनुष्य आहेत त्यांना संकटाची यत्किंचितही बाधा होत नाही. तुझ्या आश्रयाने राहणाऱ्यांना संकटाची बाधा होत नाही. मला आठवते की मी दरवर्षी औरंगाबादला नवरात्रात जायचो आणि तिथे एक ब्राह्मण कुटुंब होतं, पती पत्नी आणि एक छोटं लेकरू त्यांचं होतं. आणि त्यावेळेला काहीतरी एक सरकारी कार्यक्रम लागला आणि षष्ठीचा दिवस होता. त्या दिवशी मी औरंगाबादमध्ये स्वतः होतो. आणि औरंगाबादला एक रेणुका देवीचं जुनं पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पुजारी एक सेवक करणारा ब्राह्मण होता. आणि त्या गुरुजींनी त्याला पूजा करायला सांगितली आणि तो शांतपणे तिची पूजा बांधत होता आणि शांत त्याचं पूजा चालू होती. आणि गुरुजी त्याच्यावरती रागवले आणि आज तू देवीला 5 साड्या एका वेळेला नेसव म्हणून त्यांनी सांगितलं. आणि त्या 5 साड्या एकत्र 90 साड्या त्या नेसवायताना त्याची दमछाक झाली, तो घामाघूम झाला होता. आणि मुख्य म्हणजे उपवासाचा 5वा दिवस आला होता. 4 दिवसाच्या उपवासामुळे तो चांगला दमला होता. आणि तरी त्याने प्रयत्नपूर्वक गुरुजींना नमस्कार केला, क्षमा मागितली, मी करतो. आणि म्हणून मग ते गुरुजी पाठीमागून प्रॉम्प्टिंग करतो, अरे असं काय करतो, ते पदर नीट घे ना, ते निर्या कर ना. आणि ही गर्दी बाहेर उभी, ती गर्दी, रागवलेले गुरुजी, आरतीची तयारी, ती घंटा वाजणे, या सगळ्या प्रकारामध्ये जाम घाबरला. चुका लागल्यानंतर गुरुजी सोहळ्यामध्येच होते, ते म्हणे एक येऊन असं मारीन तुला,
नीट कर नीट कर नीट कर. आणि मग त्याने व्यवस्थित केलं. आणि गुरुजी दुसऱ्याला काय म्हटले की काय बावळटे म्हणे हा माणूस, याला कोण ठेवलं इथं सेवेला, हा दरवेळेला काहीतरी गोळ घालतो आणि चुकताना आमच्या डोक्याला ताप होतो. तो रडाला, देवीसमोर रडू नको. नाही, ते मी डोळे पुसले आणि साडी व्यवस्थित केली. आणि तो देवीला म्हटलं की माते, मला कळत नाही की आज गुरुजी माझ्यावर एवढे का रागवले. ज्या अर्थी रागवलेत ना गुरुजी, त्या अर्थी माते कोणतं तरी संकट आहे, सांभाळणारी तू आहेस. म्हणून त्यांनी ते सगळं केलं. दिवसभर लोक येत जात राहिली, येत जात राहिली, येत जात राहिली, सगळे करता आली. आणि त्याच्यानंतर शेजारी राहणारा मुलगा 3 वेळा आला, काका काका तुमच्याकडे काम आहे, थांब बाबा, आधीच गुरुजी रागवले, थांब बाबा. असं करत संध्याकाळपर्यंत तो काही त्या काका काका करणारा भेटला नाही. आणि संध्याकाळी त्याला एक गोष्ट कळली, तेवढी अचंब्याची होती की शाळेतला तो कार्यक्रम करून परत जाणारा त्याचा छोट्या मुलाला म्हशीच्या कळपाने तुडवलं होतं. 2 फटके म्हशीच्या पायाचे बसले होते त्या मुलाला. मुलगा होता लहान, 4 वर्षाचा. आणि नंतर कुठून तरी अचानक एक म्हैस आली, त्या म्हशीने तोंडाने शिंगाने त्या पोराला खाली पाडलं आणि ते त्या चारही बाजूला 4 पाय करून उभे राहिले. आणि नंतर बाकी अख्खा म्हशीचा कळप निघून गेला. त्याच्यानंतर त्या मुलाला हुंगलं आणि त्याची आई लांब व बघतीये नुसतं डोळ्यांनी, पण पुढं जाण्याची आणि कोणाला आवरण्याची त्या म्हशीच्या कळपाला हिंमत नव्हती. ती एक म्हैस उभी राहिली. सगळ्यांना बाहेर काढलं. सगळ्या म्हशी गेल्यानंतर त्या म्हशीने पाठीमागं वळून हुंगलं त्या मुलाला, थोडंसं चाटल्यासारखं केलं. आणि त्याच्यानंतर ती म्हैस निघून गेल्यानंतर हा मुलगा उठून उभा राहिला आणि पळत आई रडत रडत त्याने आईच्या पायाला मिठी मारली. त्यावेळेला कळालं की मारणाऱ्यापेक्षा तारणारा किती आहे. रडायची वेळ आली होती, पण कोणी ठेवलं रे याला कामाला, तर तिनेच ठेवलं होतं याला कामाला. मग त्याला कळालं. कधी गेलो औरंगाबादला की मी आवर्जून ते देवीला जाऊन नमस्कार करून थँक्यू म्हणतो की बाई तुला मी चांगलंच जाणतो की तू काय करू शकतेस ते. एखाद्या भक्तावरती आलेलं संकट की भक्त संकटा परशी उचलून घेशी वरचे वरी हो, अशी तू आहे. तर त्याला ती काय करते, तर जो कोणी तिच्यावरती आश्रित आहे, त्वामाश्रितानां विपन्नराणां, जो कोणी तुझ्यावरती अवलंबून आहे त्याची विपन्नता तू तात्काळ नष्ट करते. तू कशी आहेस, तर त्वामाश्रिता ह्या त्वामाश्रिता ह्या. काय सुंदर तिथं सांगितलंय की जो तुझ्यावरती अवलंबून आहे त्याचं तू रक्षण करते, पण जो तुझा भक्त आहे अशा भक्तावरही जो कोणी अवलंबून असेल तर त्याचाच तो सुद्धा तुझ्या कृपेने जगताचा आश्रयरूप होऊन जातो. तरीही तो तरुण जातो. याला सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे बसलेले भावे गुरुजीच आहेत. त्यांना भगवतीने अशा तऱ्हेने जवळ केलं की जे तिच्या आश्रयाला जे कोणी आहेत त्यांचा आश्रय ज्यांनी घेतला तोही तरुण जातो. आलेल्या मोठ्या दुर्घट संकटातून पार पाडणारे ही भगवती आहे, ही जगदंबिका आहे. अत्यंत सुंदर असं तिचं वर्णन आहे. आणि म्हणून या श्लोकाला अत्यंतिक महत्त्व आहे. एकापेक्षा एक वरचढ श्लोक. पुन्हा एकदा गुरुजी आपण तो श्लोक वाचा, आपण वाचा शांतपणे, जर तोडत वाचा, शांत मस्त वाटतं. काय छान आवाज आहे तुमचा. आणि ते माईकवरती तर फार गोड बोलता तुम्ही. हा माईक पण चांगला दिला आहे तुम्हाला. एवढी लांब लचक काळी वायर आहे तरी तो तुझा आवाज तुमचा पोचतो सगळ्यांपर्यंत म्हणा. रोगान शेषान अपंसी रुष्टा तु कामान सकलान अभीष्टान त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता याश्रितां प्रयान्ति त्वामाश्रिता याश्रितां प्रयान्ति. जगदंबा माता की जय. सांगा गुरुजी सगळ्यांकडनं म्हणून घ्या हा श्लोक. दुसरं कुठलं काय शांतपणे सगळ्यांनी म्हणा. हा रोगान शेषान
रोगान् शेषान् अपहंसि तुष्टा अपहंसि तृष्टा हृष्टा तु कामान् हृष्टा तु कामान् सकलान् अभीष्टान् सकलान् अभीष्टान् त्वामाश्रितानां वामाश्रितानां न विपन्नराणां न विपन्नराणां त्वामाश्रिताया तामाश्रिताया श्रयतां प्रयान्ति नितां प्रयान्ति श्रयतां प्रयान्ति श्रयतां प्रयान्ति श्रयतां प्रयान्ति श्रयतां प्रयान्ति जगदम्बा माता की जय. जय. घ्या 7वा श्लोक. सर्वबाधा प्रशमनम् त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम् अस्मद्वैरे विनाशनम् सर्वाबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम् अस्मद्वैरी विनाशनम्. हे अखिलेश्वरी, हे त्रैलोक्येश्वरी भगवती, तू आमच्या वैर्यांचा विनाश करण्यास व सर्व प्रकारच्या बाधा शमवण्याचं कार्य करण्यास योग्य आहे. आम्ही तुला वंदना करतो. या श्लोकामध्ये भगवतीने शत्रूंपासून आमची पिढेपासून आमचं रक्षण करावं म्हणून प्रार्थना केली आहे. पुष्कळ वेळा असं वाटतं की ह्या श्लोकाचा पल्लव लावून किंवा पाठ करून कोर्ट कचेऱ्याच्या कामामध्ये यश मिळते. तर कोणी वकील नाही ना, नाही तर बिचाराच्या पोटावरती पाहिजे. हां, नाही बाहेर गेलेत ना, हां बिंदास डिस्ट्रिक्ट सर्टिफाईड दॅट बाहेर गेलेले आहेत. तर त्यावेळेला तिची कृपा होते. पण मुख्य गोष्ट माहिती आहे का आपल्याला, हा श्लोक कशासाठी दिला? भगवतीला देवतांनी काय मागणी केली, काय म्हणले आणि काय सांगितलं? तर खरे वैरी कोण आहेत? तू आमच्या वैर्यांचा नाश करतेस आणि आमची बाधा निरसन करतेस. तर खरे वैरी कोण आहेत? तर खरे वैरी, माणसाचा खरा वैरी तो स्वतःच आहे. आत्मैवही आत्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मना. तूच तुझा खरा वैरी आहे. अध्यात्मामध्ये कंटाळवाणेपणे वागणारा, इंद्रियासवडी लपू नको, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. खरा वैरी मीच आहे. डोळ्यावरती पट्टी आणतो आणि कितीही कोणीही काहीही सांगितलं तरी माझंच म्हणणं खरं असं करून मी आत्मघात करून घेतो. खरा वैरी तर मीच, की ज्ञान समोर येत असताना पण ते स्वीकारायला पटकन तयार होत नाही. खरा वैरी तर मीच, की नेमकी सेवा करायच्या ऐवजी मी फलाकडे बघतो. माझ्या आतले दोष ते दूर करावेत अशी तिला प्रार्थना केली. आणि दुसरी गोष्ट तिला प्रार्थना केली आहे की सर्व प्रकारच्या बाधा शमन करण्यासाठी, बाधा फक्त बाहेरच्याच आहेत का? भूतबाधा, प्रेतबाधा, पिशाची बाधा, शाकिणी बाधा, डाकिणी बाधा, काकिणी बाधा, इकडची बाधा तिकडची बाधा, पूर्वंपार बाधा, पितरांची बाधा, फक्त बाधा तेवढ्याच आहेत का? तर नाही. पुष्कळ वेळा बाधा हे फार मोठ्या, त्या बाधाच आम्हाला कळल्या नाहीत की नेमकी कोणती बाधा आहे. तर कोणती बाधा आहे ती पुढच्या स्कंदामध्ये सांगितले. पण मी थोडंसं आधी सांगतो. आता एवढं आपण तो स्कंद घेणार होतो, पण आपण आज या एका अध्यायामध्ये थांबलो आहे. बाधा कोणती आहे? तर आमची 3 प्रकारची कर्म आहेत: संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. संचित कर्म जन्मजन्मांमध्ये अनेक साठवून ठेवलेली, प्रारब्ध कर्म ह्या जन्मामध्ये केलेल्या चुकांमुळे, आणि क्रियमाण आम्ही सध्या करतो त्या चुकांच्यामुळे. तर संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण या तिन्ही कर्मांच्यामुळे आमच्या आध्यात्मिक आणि सर्व प्रकारच्या उन्नतीमध्ये जी बाधा येते ती बाधा दूर करण्यासाठी भगवती तुझी मदत आम्हाला हवी आहे. तू ती बाधा दूर करते. सप्तशती म्हणजे काय गप्पा मारायचे खेळ नाही. अहो अनुभव आहे की बरोबर त्या माणसाचं कार्य होतं.
आणि त्या माणसाचा बराचसा त्रास कमी होतो. तुम्ही फक्त मनापासून तिला हाक मारा. तर ज्याला आम्ही म्हणतो ना सर्व बाधा प्रशमनम, त्यावेळेला तू सर्व प्रकारच्या बाधांचा तू प्रशमन कर, शांत कर, तू सर्व प्रकारच्या बाधा कमी कर. आणि त्यावेळेला तू एक कर, त्रैलोक्याखिलेश्वरी, त्रैलोक्याच्या अखिलेश्वरी, तू आमचं पूर्णपणे कल्याण कर. तर माते तू आमच्या वैर्याचा, मस्मत वैरी विनाशनम, आमच्या वैर्याचा विनाश करून बाधाशमन करण्यास, हे कार्य करण्यास सर्वथा योग्य आहेस. माते तुझ्याशिवाय हे काम कोण करणार? खरं सांगा की एखाद्या लहान पोरांनी मांडीवरती शी केली तर किती कंटाळतो, घाण वाटतं. पण ते आईला वाटतं का हो? की आई त्याला उचलते, साफ करते, स्वच्छ करते, परत डेटॉलच्या पाण्याने पुसून काढते. 10 वेळा केलं तर 10 वेळा करते, 11 वेळा केलं तर 11 वेळा करते. ती कधीही त्याची कटकट करत नाही, घाण मानत नाही. मग एका आईशिवाय संचित क्रियमाण प्रारब्ध कर्मातले दोष दूर करणारे कोणी आहे का? एका मातेलाच कळतं की मी नेमका आतून कसा आहे. आईलाच कळतं की पोराला भूक किती आणि किती खाणार आहे. पोराच्या पोळी तोडण्यावरून, खाताना पोळीचा तुकडा कसा काढतो त्याच्यावरून आईला कळतं. एकदा बसला जेवायला आणि पोळी तोडताना आईने बघितलं की आई म्हणते बाहेर खाऊन आलास ना, बाहेर घेऊन आलास ना, उठ, चल उठ, चल जा. मुलगा कसा खातोय, काय खातोय, मी काय बाहेर खाऊन आलो, तू बाकी सांगू नकोस, मला माहिती आहे. तू काय करतोयस ते मला माहिती आहे. आपण काय खातो, कसं खातो, पाणी कसं पितो, आपण कसं बोलतो, नजर देतो का? मी तर माझ्या आईला नेहमी म्हणतो की आई, बहुतेक ना तुझ्या छातीमध्ये देवाने एक यंत्र बसवलं आहे आणि ते यंत्र तुझं असं सेन्सिटिव्ह आहे की ते मी पुढं आलो ना की नेमकं माझं कुठं अडलं आहे, काय झडकलं आहे ते सगळं तुला कळतं. त्यामुळे तुझ्या छातीत यंत्र बसवलं आहे. आई मला म्हटली की ते यंत्र मला तुला द्यायचं आहे, तू कधी घेतोस? मी तिला म्हटलं की राहू दे बाई, तुझ्याजवळ ते यंत्र राहू देत. कारण ते यंत्र याच्याकडं जातं त्याच्यावर दुसरी जबाबदारी असते की बिघडलेल्या प्रत्येक गोष्ट दुरुस्त करायची. बरोबर प्रत्येक आईच्या छातीमध्ये, हृदयामध्ये एक यंत्र असतं. बरं, तिला बरोबर कळतं की पोराचं कुठं बिघडलेलं आहे, कुठं फटका मारायचा, कुठं त्याला मेल्या म्हणायचं, कुठं मर म्हणायचं, कुठं नुसतं लाटणं उगारायचं आणि कुठं हातामध्ये चप्पल घेऊन फटकाच मारायचा. ज्या मुलाने आपल्या आयुष्यामध्ये, ज्या मुलाने किंवा मुलीने सुद्धा किंवा व्यक्तीने सुद्धा आपल्या आईच्या हातचा एकही फटका खाल्ला नाही असं तो बिरुद मिरवत असेल तर समजावं की तो अजून अपूर्ण आहे. आईने फटके मारल्याशिवाय ते मुलगा व्यवस्थित तयार होतच नाही. तस्मात रोज मार खात जा. बरोबर कळतं. इथं भगवतीला प्रार्थना केली आहे की हे त्रैलोक्येश्वरी, आमच्या वैऱ्यांचा विनाश करण्यास आणि आमचे बाधा काढण्यासाठी तूच योग्य आहेस, दुसरं कोणी नाही. माझ्या आतले दोष मला नाही काढतायत, माझा खोटेपणा मला नाही काढतायत, माझं वागणं मला नाही काढतात. काही काही लोकांना ना खोटं हसायची सवय असते. नाही म्हणजे मी भागवत ऐकायला तिकडं गेलो होतो. नाही, छान सांगितलं महाराजांनी, जेवण पण मस्त होतं, चव खूप छान होती. हसतोच कशाला, काही गरज आहे काही? कारण नसताना हसणारी माणसं, कारण नसताना बोलणारी माणसं, बोलता डोक्यामध्ये हात घालणारी माणसं, बोलता आपल्या डोळ्याला नव्हतं तिसऱ्या डोळ्याकडे बघून बोलणारी माणसं. काही काही माणसं असतात की जे बोलणाऱ्याच्या समोर बघत नाही, ते तिसऱ्या माणसाकडे बघून बोलतात. नाही म्हणजे काय माहिती का, सांगायचं असतं ह्याला, बघतात त्याच्याकडे, डोक्यापासून तिसरंच, पाय चालतं चौथीकडे. हे सगळे खोटेपणाची लक्षणं. भगवती, माझ्यातलं खोटेपणा काय आहे ते तुला माहिती आहे. तू स्वच्छ आरसा आहेस. ही उपासना अत्यंत श्रेष्ठ उपासना भगवतीची. ती सगळ्या प्रकारच्या दोषातून आम्हाला बाहेर काढते. त्या जगदंबिकेला आम्ही वंदना करतो. अशा स्वरूपाचं त्या भगवतीचं सुंदर असं वर्णन केलं आहे. वाचा पुढे. आता काय वाचू, संपलंच की, आहे की नाही, संपलंच की, आता काय वाचायचं. य एतत् परमं गुह्यं सर्वरक्षा विचारदं देव्या संभासितं स्तोत्रं सर्वसाम्राज्यदायकं पठेद्वा पाठिवेद्वापि शृणुयाद् वापि यत्नतः परिवारयुतो भूत्वा
त्रैलोक्य विजयी भवेत. आता गुरुजी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण स्तोत्र एका वेळा म्हणा. एकदम शांत चांगल्या आवाजामध्ये म्हणा. मला ऐकायला आलं पाहिजे, कळलं पाहिजे. ॐ शिव उवाच देवी त्वं भक्तसुलभे सर्वकार्यविदायिनी कलौ हि कार्यसिद्ध्यर्थमुपायां ब्रूहि यत्नतः. देव्योवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि कलौ सर्वेष्टसाधनं मया त्वैव स्नेहाप्यां वा स्तुति प्रकाश्यते. ॐ ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती सा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति. दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो स्वस्ते स्मृता मतिमतीव शुभान् ददासि. दारिद्र्यदुःखभयहारिणिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणी नमोऽस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते भयभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते. रोगानशेषानपहंसि दुष्टा रुष्टा दुकामान् सकलानभीष्टान् नामाश्रितानां न विपन्नराणान् त्वामाश्रितायाश्रयतां प्रयान्ति. सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम् अस्मद्वैरीविनाशनम्. दुर्गा देव्या अर्पणमस्तु. जरी हे अर्पणमस्तू म्हणत नसलं तरी मी म्हणतो अर्पणमस्तू. सगळं अर्पण करून मोकळवायचं तिथं तिलाच. आम्ही लहानपणी, तुम्ही कोणी ऐकू नका माझं वैयक्तिक बोलणं, मी लहानपणी गायन ऐकायला द्यायचो ना त्या ह्याला सवाई गंधर्वाला. छान कार्यक्रम व्हायचे त्यावेळेला. तर सवाई गंधर्वाला तुम्ही ऐकत नाही ना कोणी, ऐकू नका. तर सवाई गंधर्वाला परवीन सुलताना यायच्या गायला. त्या गायला बसल्या ना की अख्ख्या पेटीचे सगळे सुरू वापरायचे तिन्ही सप्तकामध्ये. सुंदर गाय. तुम्हाला तसं वाजू येतं का? नाही ना, हरकत नाही, असू दे. जगदंबा माता की जय. विनोदाचा भाग सोडा. पण मी आज आपल्याला ह्या निमित्ताने भगवतीच्या पूजनातलं एक दिव्य रहस्य आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. ती जगदंबेच्या इच्छेने ते रहस्य आपल्यापर्यंत पोहोचवलं. आपल्याला काही करता येत नसेल एवढं सोपं सरी स्तोत्र आपण म्हणू शकतो, सोपे तरी प्रार्थना करू शकतो. यातला एक कुठला तरी श्लोक घेऊन सुद्धा आपण जगदंबिकेला नमस्कार करू शकतो. किंबहुना माझं तर सांगणं आहे की जाणत्या विप्रवराने नित्य याचं चिंतन ठेवायला पाहिजे. याच्यातूनच खऱ्या अर्थाने तिची सेवा घडते. भुवनेश्वरीचे पूजन करत असताना आश्विन महिन्यामध्ये शुक्ल पक्षात नवरात्रीचे व्रत परिपूर्ण करावं, तिचं यथास्थित पूजन करावं, तिला विविध प्रकारची फुलं व्हावीत, गीत गावं, वाद्ये वाजवावीत आणि स्तोत्रपाठ करावेत. त्यावेळेला चंदन, भूषण, वस्त्रे, खायचे पदार्थ, सुगंधित तेल, पुष्प इत्यादी अर्पण करावेत. कुमारिकांचं पूजन करावं आणि त्यावेळेला अष्टमीला किंवा नवमीला अत्यंत विधीपूर्वक भगवतीचा होम करावा. दशमी दिवशी पारणं करून मग समाजासहित ब्राह्मण भोजन घालावं, यथाशक्ती दान द्यावं. अशा स्वरूपाचं हे प्रथम चरित्र, मध्यम चरित्र आणि उत्तर चरित्राच्या उपरांत भगवतीची सेवा करावी अशा स्वरूपाचं सुंदर गुणवर्णन वेदव्यासांनी करून ठेवलं. जन्मेंद्र राजाला सांगितलं. देवीने हे श्रवण करून सगळं ऐकल्यानंतर देवीने मोठी कृपा केली आणि सगळ्यांना दर्शन वगैरे दिलं. असा सुंदरसा भाग ह्या चरित्रामध्ये येतो. आपण मुद्दामून आज हे गुह्यातिगुह्य परमतत्व नीट समजून घेतलं आणि त्याचं आपण चिंतन केलं.
वर्णन करत असताना आता आपल्याला जायचं आहे पुढच्या 6व्या स्कंदामध्ये. आपण त्या 6व्या स्कंदाला प्रारंभ करूयात. ऋषिरुवाच ऋषयोचुः सूत सूत महाभाग मिष्टं ते वचनामृतं न तृप्ता स्मो वयं पीत्वा द्वैपायनकृतं शुभं पुनस्त्वां प्रष्टुमिच्छामः कथां पौराणिकीं शुभां वेदेऽपि कथितां रम्यां प्रसिद्धां पापनाशिनीं वृत्रासुर इति ख्यातो वीर्यवांस्तष्टुरात्मजः स कथं नियतः संख्ये वासवेन महात्मना. ऋषींनी शौनकादी ऋषींनी सुताला प्रश्न विचारला की आम्हाला वृत्रासुराची कथा ऐकायची आहे. हा पूर्वी कोण होता, काय होता? आता गंमत अशी आहे की वृत्रासुराची कथा महाभागवतातला एक मोठा भाग आहे असं प्रारंभामध्ये प्रथम अध्यायामध्ये सांगितलं आहे. मग वृत्रासुराच्या कथेला एवढं महत्त्व काय आहे? या कथेत नेमकं काय भाग आहे हा प्रश्न विचारणा केली. आणि वृत्रासुराच्या कथेचं निमित्त कर सुता आणि आम्हाला आंबेचं वैभव सांग म्हणून मोठी प्रार्थना केली आहे. आणि त्या वृत्रासुरासमोर विचार. आता वृत्रासुर कोण आहे? तर पूर्वीच्या काळी त्वष्टा हा प्रजापती होता. त्या त्वष्ट्याचा पुत्र होता विश्वरूप. एकदा काय झालं, देवांचे गुरु बृहस्पती हे इंद्राने त्यांचा योग्य सन्मान न केल्या कारणामुळे इंद्रावरती अत्यंत नाराज होऊन निघून गेले. आणि देवगुरु बृहस्पती गेल्यामुळे झालं काय, इंद्राला पुढं काही काम करता येईना आणि त्यावेळेला आसुराने इंद्रावरती आक्रमणं केली आणि त्यामुळे इंद्राचं राज्य जाण्याची वेळ आली. मग त्याला गुरुची किंमत कळली. पण गुरु तर रागवले होते, रागवून गेले होते. मग ते रागवलेल्या गुरूंना परत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण ते अदृश्य झाले. ते कुठं गेले ते कोणालाच कळेना. त्याला भगवंताला शरण गेल्यानंतर ब्रह्मदेवानी भगवंताने त्यांना एक प्रेरणा दिली की तात्पुरतं तू कोणातरी गुरु म्हणून करून घे आणि त्याच्या माध्यमातून तू तुझं गेलेलं ऐश्वर प्राप्त कर. ही कथा आपण ह्यापूर्वी श्रीमद भागवतात पण श्रवण केलेली आहे. ह्याच्यातली कथा थोडी वेगळी आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्वष्टापुत्र विश्वरूपाला गुरु केलं आणि विश्वरूपाकडून दिव्य स्वरूपाचं ज्ञान सगळं प्राप्त केलं. श्रीमद भागवताच्या कथनाप्रमाणे विश्वरूपाने त्यांना नारायण वर्म सांगितलं आणि नारायण वर्माच्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट असं ज्ञान आणि त्रैलोक्यम लक्ष्मी विभुजे विंद्रजे विद्यासुराम असं बोलून त्रैलोक्य लक्ष्मी मिळवली होती. तर या इंद्राला नंतर विश्वरूपाचे दोष दिसायला लागले काम झाल्यानंतर. पुष्कळला असं होतं की गरज संपल्यानंतर त्याला पुढच्या माणसाचे दोष दिसतात आणि ते दोष असे काहीतरी विचित्र असतात की मग तो त्या दोषांचीच चर्चा करतो. आधी प्रेम असतं त्याला त्याला सगळे गुण वाटतात, पण नंतर एखाद्या माणसाचे दोष दिसतात त्याला. म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय चांगलं आहे असं दिसतच नाही. इंद्राच्या अवस्था नेमकी ती झाली. त्याचं काम झालं आणि सगळं विसरला, कृतज्ञ झाला. त्याला दिसलं की आपल्या गुरूंना 3 तोंड आहेत आणि एका तोंडाने ते वैदिक मंत्र म्हणतात, त्याच्यानंतर दुसऱ्या तोंडाने ते देवतांना आहुती देतात, तिसऱ्या तोंडाने ते आसुरांना सुद्धा आहुती देतात. त्यांनी हेही बघितलं की आपल्या गुरूंचं एक तोंड मंत्र म्हणतं, एक तोंड भोजन करतं आणि एक तोंड मदिरापान करतं. हेही बघितलं. त्यांनी विचार केला आपल्या गुरूंचे दोष आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रमाणे त्यांनी आपल्या गुरूंचे दोष काढले की एका तोंडाने वेदाध्ययन करतायत, एका मुखाने सुरापान करतायत आणि एका मुखाने ते निरीक्षण करतात. आता दोष काढायला लागल्यानंतर तो खूप दोष दिसतात तो माणसाला. गुण असतात त्याला गुण, पण एकदा का माणसाच्या मनामध्ये एखाद्याविषयी दोष आले की चांगलं काही दिसत सगळं वाईटच दिसते. हे वाईट आहे, ते वाईट आहे, ते वाईट आहे, ते वाईट आहे, हे असं आहे, ते तसं आहे. चांगली गोष्ट काहीही दिसत नाही. सगळ्या गोष्टी ह्या अपवित्र वाटायला लागतात. इंद्राला तसं झालं आणि इंद्राने ठरवलं की या गुरूंना आपल्या पदावर गुरुकुला ठेवायचे लायकी नाही, ह्यांना मारून टाकलं पाहिजे, हाकलं नाही, मारलंच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, इंद्राने कुठलाही विचार नाही केला आणि त्यांनी आपल्या हातातलं सूर्यतुल्य वज्र नावाचं अस्त्र होतं, ते अस्त्र त्याने गुरुमंत्री सोडलं आणि त्याने सरळ त्या विश्वरूपाला मारूनच टाकलं. विश्वरूपचा वध झाला.
पण गंमत अशी झाली की जरी त्यांचा देहातून प्राण निघून गेले होते तरीही त्यांचं शरीर हालत होतं. इंद्राने 3-3दा बघितलं तर शरीरामध्ये चैतन्य आहे हे जाणवलं. इंद्राला असं वाटलं की हे चैतन्य नंतर त्रास देईल, नडेल, आणि ह्या चैतन्याच्या आधारावरती हा कदाचित पुन्हा एकदा काहीतरी यौगिक क्रिया करून जिवंत होईल आणि पुन्हा आपल्या डोक्यावरती बसेल. त्यामुळे याला मरेपर्यंत मारला पाहिजे. मरेपर्यंत फाशी हा शब्द कसा तयार झाला माहिती आहे आपल्याला? एक मोठी गंमतशीर गोष्ट घडली आहे. ब्रिटिशांच्या वेळेला अशी घटना घडली होती की एका योगी पुरुषाला चूक नसताना, कारण नसताना मृत्यूदंडाची शिक्षा त्या ब्रिटिश न्यायाधीशांनी दिली आणि त्याला फासावरती लटकवलं, उभं केलं. आणि फाशी द्यायच्या वेळेला यांनी योगाचा अभ्यास केला आणि योगाचं अध्ययन करून, ध्यान करून यांनी आपले प्राण ब्रह्मरंध्रामध्ये आणले आणि सर्व शरीराला काष्ठवत केलं. तो फासावरती 1 तासभर लटकला. 1 तासाने वाटलं की तो मेला असेल. त्या व्यक्तीला फासावरनं खाली उतरवलं आणि उतरवल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याच्या तोंडाला ते टोपी काढल्यानंतर त्या मनुष्याने थोड्या वेळाने आळोखी वेळ हात झटकत तो उठून उभा राहिला, जिवंत झाला. पण हा जिवंत याला मारा. त्याला त्यांनी सांगितलं की कायद्याप्रमाणे एखाद्या माणसाला एकदाच फाशी देता येते, दुसऱ्यांदा फाशी देता येत नाही. सबब मी जिवंत राहू शकतो. आणि त्याला ते मान्य करावं लागलं. मग कळलं की तो योगी होता वगैरे वगैरे. त्याच्यानंतर पद्धत निघाली की मरेपर्यंत फाशी. तो मेलेला खात्री करून घ्यायची, नसेल मेला तर त्याला परत लटकवा. आपण म्हणतो ना की मरेपर्यंत लटकवला, त्याला सोडला नाही. म्हणजे त्याचा पार सत्यानाश करेपर्यंत त्याला सोडला नाही. विश्वरूपाला तसं मारण्याचं इंद्राचं म्हणणं, हा हालतोय का योग्य नाही. मग त्याने काय केलं, एका सुताराला बोलवलं. सुतार एक समाज आहे जो लाकडी काम करतो. लाकडावरती शस्त्रास्त्र चालवून, कोरीव काम करून तो उत्तम अशा वस्तू बनवतो. तिथे आपण देवाने कला दिलेली आहे. तो विश्वकर्म्याचं उजवा हात म्हणजे सुतार असं मानलं जातं. आणि त्या सुताराला बोलवलं आणि सांगितलं की तू एक काम कर, हातात करवत घे आणि करवतीने ह्या विश्वरूपाची 3ही मुंडकी तू करा ओंडका कापून टाक. त्याला त्या सुताराला सांगितलं की महाराज काय डोकं बिकं फिरलं का काय तुमचं? हा आहे बामण्या, ब्राह्मण आहे, मी हे असले कृत्य करणार नाही. तुम्ही केलं ते केलं, माझ्या नका मागलो. आणि त्यावेळेला इंद्र म्हणतो, अरे तू जिवंत वाटतोय. तो म्हणतो की मेलेल्याला मारणे फक्त तुम्हाला देवालोकांनाच माहिती असतं, माझ्या दृष्टीने तो मेलेला आहे. अरे पण तू कर ना. तो म्हणतो मेलेल्या शस्त्र मी चालवत नसतो, मी नाही करणार. म्हणलं तर म्हणाल हे महापाप आहे. आणि त्यावेळेला त्यांनी विरोध केल्यानंतर इंद्राने त्याला लालूच दाखवले की तू एक काम कर, तुला यज्ञातला हवीर भाग देईन. एखाद्या व्यक्तीला जर मोठी लालूच दाखवली गेली तर त्याला ती गोष्ट मान्य करावी लागते. त्याप्रमाणे गोष्ट घडली. शेवटी इंद्र हा राजा आहे, त्याचं म्हणणे मान्य केलं पाहिजे गृहीत धरून त्यांनी हातातल्या तलवारी करवतीने त्या विश्वरूपाच्या शिरांना कापलं. ती 3 शिरं तोडली आणि त्यातून पक्षी उडाले. तर काय झालं, त्याच्यामधून कल्विक, तित्तर आणि कपिंजल नावाचे पक्षी मुखातून त्याच्या बाहेर पडले. ज्या मुखातून तो सोमपान करत होता त्यातून कल्विक नावाचे पक्षी बाहेर पडले. वेदध्यान करणाऱ्या मुखातून कर्पिजल नावाचा पक्षी बाहेर पडला. आणि जो दिशा पाहत होता त्यातून तित्तर पक्षी बाहेर पडले आणि तो पूर्णपणे संपला. हे झाल्यानंतर मोठा आनंद झाला इंद्राला. पण इंद्राचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण आपल्या मुलाला अयोग्य पद्धतीने मारलं हे त्वष्ट्याला कळलं आणि योग्य नव्हतंच ती गोष्ट. त्यामुळे त्वष्ट्यांनी मंत्रांचा आधार घेतला आणि एक मोठा यज्ञ केला. आणि त्या यज्ञामध्ये इंद्र हा माझा शत्रू आहे आणि त्याला मारणारा एखादा पुत्र जन्माला यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. त्याचं भयंकर दुःख होतं आतलं. आणि आतल्या दुःखामुळे एक पुत्र जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर त्यांनी यज्ञातून जन्माला आलेल्या पुत्राने हात जोडून विचारणा केली पित्याला की मी काय करू. तर म्हणे माझं दुःख दूर कर. तर म्हणे मी कोण आहे म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू माझं दुःख आहेस, माझं वृत्र आहेस तू. माझं दुःख काय आहे तर इंद्र हे माझं दुःख आहे. म्हणजे इंद्राने माझ्या मुलाला वाईट मारलेलं आहे, तू इंद्राला नाश कर.
तो म्हटला ठीक आहे. मग वृत्रासुराने आपल्या शक्तीच्या साह्याने त्यांनी वृत्तीनापासून म्हणजे दुःखामध्ये दूर करणारा वृत्रासूर यांनी मग त्याच्यानंतर त्यांनी खूप मोठा असा पराक्रम केला आणि इंद्राला त्यांनी एका युद्धामध्ये चक्क गिळून टाकलं. इंद्र त्याच्या पोटामध्ये गेला आणि मग बाकी सगळे देवता भयभीत झाले. आणि त्यावेळेला काय करावं ते कळेना. त्याला भगवंताने त्या वृत्रासुराला जांभई निर्माण करून दिली. त्यांनी जांभई दिली आणि त्या योगाने इंद्र पटकन बाहेर आला. पण ज्या वेळेला आता हे सगळं अशी गोष्ट घडत गेल्या, देवगुरु बृहस्पतीनेही विचारलं की हा आता काय करावं. या वृत्रासुराला तर जांभई तात्पुरती आणून इंद्राला ते वाचवलं, पण आता पुढं काय. आता वृत्रासूर तर बदला घेणारच आहे. पण त्या वृत्रासूरला मारण्याचा उपाय काय आहे देवतांना विचारलं. तर म्हणे तुम्ही सगळ्या मिळून या वृत्रासुराच्या नाशासाठी तुम्ही देवीची आराधना करा. हे सगळे देवीची आराधना करतो. पण वृत्रासुराने पण खूप मोठी तपस्या केली आणि तपस्याच्या उपरांत वृत्रासुराने प्राप्त केलं आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून वृत्रासुराने ब्रह्मदेवाकडे वरदान मागितलं. तो म्हटला ब्रह्मदेवाला की हे भगवंता, आपलं दर्शन दुर्लभ आहे. मला माझी इच्छा तुम्ही जाणता. मला अमर करू शकत नाही मला माहिती आहे. पण मला असं करा की कोणत्याही धातूपासून, काष्ठापासून, पदार्थापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूपासून की जी वस्तू शुष्क किंवा आर्द्र म्हणजे कोरडी किंवा ओली आहे अशा वस्तूपासून किंवा वंशसमुदायापासून किंवा कुठल्याही एखाद्या कृतीतून मला मृत्यू येता कामा नये असं वरदान द्या. काय विचित्र वरदान मागितलं त्याने. कुठल्याही धातूपासून, कुठल्याही शस्त्रास्त्रापासून, कुठल्याही प्रकारच्या काष्ठापासून आणि कोणती वस्तू अशी नसावी की जी ओली आहे किंवा कोरडी आहे अशा वस्तूपासून किंवा वंशसमुदायांच्यापासून मला मृत्यू येता कामा नये. वंशसमुदाय म्हणजे एका वेळेला अनेकांनी आक्रमण करणे. मला असं मृत्यू येता कामा नये. ज्या वेळेला असं वरदान घेतलं तो तर फारच उन्मत्त झाला. तरी इंद्राला परास्त केलं. पूर्वी सांगितल्याप्रमाणे इंद्राला गिळलं होतं. तत्पश्चात जांभई आल्यामुळे तो इंद्रा तोंडातून बाहेर पडला. मग याला मारायचं कसं कोणाला कळेना. हे सगळे देवीला शरण गेले. देवीची अत्यंत स्तुती केली. देवी म्हटली की मी वृत्रासुराला यथायोग्य काळी मोहामध्ये पाडीन. युक्तीने तुम्ही काम करा, मी तुम्हाला मदत करीन. कारण वृत्रासुरा उन्मत्त आहे, त्याला मारण्याची गरज आहेच. त्याच्यानंतर इंद्राने काय केलं, अत्यंत खोटेपणा केला. ज्याला मराठीमध्ये डॅम्बिस म्हणतात तसं इंद्राने वर्तन केलं. त्यांनी ऋषीमुनींना जवळ केलं आणि ऋषीमुनींना जवळ करून त्यांच्यात विश्वास निर्माण केला आणि सांगितलं की आपलं काय भानगड आहे का, आपण कोणाशी भांडण करतो का. झालं, वृत्रासुराने मला त्रास दिला, मी त्याला त्रास दिला, विषय संपला, आता माझा काय राग आहे का. असं करून त्यांनी गोडगोड बोलून ऋषीमुनींना आपल्या बाजूने खेचून घेतलं. ऋषीमुनी बिचारे भोळे, त्याचं म्हणणं ऐकलं आणि त्याच्यानंतर आमच्यासाठी करा ना जरा 200 रुपये टाका. आणि ऋषीमुनींनी येऊन वृत्रासुराला सांगितलं की आता इंद्र सगळं विसरला आहे आणि इंद्रा तुझ्याविषयी राग नाही आहे, तू इंद्राची मैत्री का करत नाहीस. त्यात त्वष्टा म्हटला की इंद्र अत्यंत खोटारडा आहे, त्याचा विश्वास ठेवू नका. वृत्रा, त्याच्यावर विश्वास ठेवू नको. आज तो अडचणीमध्ये येऊन त्याला मैत्रीचा हात पुढे केला, पण हा मैत्री करण्याच्या लायकीचा नाही. झालं असं की वृत्रासुर आता मोठा, त्यामुळे त्यांनी वडिलांना सांगितलं की बाबा तुम्ही काळजी करू नका, मला कळतं कोणाशी मैत्री करायची कोणाशी मैत्री करायची नाही. मुलं ज्याला असं म्हणतात ना की बाबा मला कळतं तुम्ही नका सांगू, त्याला वडिलांची हाल बघण्याजोगी असतात. काय करू शकतो आपण. तरुण हाताशालेला मुलगा काय काय बोलणार तरी काय, सांगणार तरी काय. पण तरीही बोलले. त्वष्टा बोलला की वृत्रा सावध राहा, इंद्रावर विश्वास ठेवू नको. ऋषीमुनी, पण त्यावेळेला ऋषीमुनी म्हटले की आपण काहीतरी करूयात, तुला मी सत्य देतो. आणि ऋषीमुनीने अग्नी पेटवायला इंद्राला बोलवलं आणि अग्निसाक्ष इंद्राने वृत्रासुराशी मैत्री केली. आता अग्नीलावर साक्ष ठेवल्यानंतर ही गोष्ट आता नक्कीच सत्य झाली म्हणून ते मान्य केली. काही काही लोक हातामध्ये बेल भंडारा घेऊन खोटं बोलतात, ते इंद्र जातीची लोक झाली. तसं झालं. मग इंद्र आणि वृत्रासुर झाले मित्र. मग त्याच्यानंतर मग दोघं फिरायला जाणे एकत्र. चल पिक्चरला जाऊ की एकत्र पिक्चरला, चला तिकडे जेवायला जाऊ की चल तिकडे जेवायला, चल आपण कुठं जायचं मॅकडीला. लगेच तिकडे एकत्र मित्र, फ्रेंडशिप झाली.
मग रोज ती फिरायला जाऊ लागले आणि फिरायला जाऊ लागल्यानंतर ते कधी कधी समुद्रकिनारी जायचे, तर कधी कधी कुठे कुठे जाऊन ते फिरायचे. मोठा आनंद झाला. एक दिवशीची गोष्ट, संध्याकाळच्या वेळेला इंद्र आणि वृत्रासूर एकमेकाच्या हातामध्ये हात घालून गप्पा मारत मारत समुद्रकिनाऱ्यावरून चालले होते. इकडे इंद्राने विचार केला की ह्याला मारण्याची आता वेळ आलेली आहे. इंद्र खोटं वागत होता. पण झालं काय, ते समुद्रावरती लाटा बघितल्या आणि लाटावरती येणारा समुद्र फेस बघितला आणि तो फेस बघितल्यानंतर इंद्राच्या मनामध्ये असे काहीतरी आले, अरे हा बघ किती समुद्राचा फेस आहे, म्हणून तो खाली वाकला आणि वृत्रासूर त्या फेसाच्या जवळ यायच्या आत तरी समुद्राचा फेस असा उचलला आणि त्या फेसाच्या आत गपचूप आपलं हत्यार ठेवलं, वज्र नामक अस्त्र ठेवलं. आणि जशी मुलं एक प्रकार पाणी उडवतात तसं त्याने तो फेस त्या वृत्रासुराच्या अंगावरती उडवला. आता फेस अशी गोष्ट आहे की धड ओली पण नाही आणि कोरडी पण नाही. काय काय मुलं बघा त्या फेसांचे बुडबुड्याचे फुगे करून उडवतात साबणाच्या फेसांचे. तो जर साबणाचा फेसाचा बुडबुड्याचा हातावरती घेतला, दिसायला ओलाही वाटतो आणि कोरडाही वाटतो. तो फट्टकन फुटल्यानंतर हातावरती कुठेही ओलेपणा आलेला नसतो. फेस नेमका तसा आहे, हा ओला आहे ना कोरडा आहे असं करून तो फेस घेतला आणि फेस फेकला, समुद्र फेस, आणि तो शस्त्र म्हणून लागला आणि वृत्रासूर मारला गेला. कांठळ्या बसणारा आवाज झाला आणि वृत्रासूर ठार झाला. त्वष्ट्याला ही बातमी कळली, ऋषीमुनींना बातमी कळली. ऋषीमुनी पण म्हटले की इंद्राने आम्हाला फसवलं, अग्नीची खोटी साक्ष घेतली. आणि मग त्वष्ट्याला, म्हणजे ब्राह्मण पुत्राला, या त्वष्ट्याला म्हणजे या विश्वरूपाला, या वृत्रासुराला म्हणजे ब्राह्मण पुत्राला मारल्याचं पाप इंद्राच्या मागं लागलं. माणसाने किती खोटं वागला तरी त्याला एकांतामध्ये सगळं पाप आठवतं. इंद्राच्या मागे ब्रह्मात्याचं पातक लागलं आणि त्याला ते काहीही केल्या त्यातून बाहेर पडता येईना. इंद्र भयभीत झाला आणि त्यावेळेला इंद्राने राज्याचा त्याग केला आणि एका लांबवर जाऊन सरोवरामध्ये असलेल्या कमळांच्या फुलामध्ये जाऊन लपून बसला. 1-2 नाही तर 1000 वर्ष लपला. इकडे इंद्र नाही म्हटल्यानंतर सगळ्यांनाच वाईट वाटलं. मग कोण करायचं त्यावेळेला? इक्ष्वाकू वंशाचा राजा नहुष, या नहुषाने भरपूर यज्ञ केले होते म्हणून त्यात तात्पुरतं इंद्र केलं. इंद्र म्हणून नहुष राजा झाला. ज्या माणसाला कधीच काही मिळत नाही त्याला एखादं पद मिळालं की मग ते काय कसं वागेल सांगता येत नाही, असं ते वर्णन असतं. त्याचं फार एका सुंदर आर्यत वर्णन केलं की आधीचं मरकट त्यात मद्य प्याला आणि तशात वृश्चिक दंश झाला त्याला. म्हणजे आधीच माकड त्या दारू प्यायला, त्यात त्याला जर एखादा विंचू चावला तर तो मरकट काय लीला करेल? त्या लीला नहुषाने केल्या. नहुष बघ काय माझ्यासारखं वागायला लागलं की हे माझं ते माझं, ही माझी ती माझी, रंभा माझी, अप्सरा माझी, उर्वशी माझी, मेनका माझी. भोग भोगायला लागला. भोग भोगता लक्ष गेलं शचीकडे. शची म्हणजे इंद्रपत्नी. आणि म्हणतो की जर मी इंद्रपदावरती तर ती बायको माझीच झाली बायको. आणि म्हणून सरळ सरळ त्यांनी शचीनी माझ्याशी संसार करावा म्हणून प्रस्ताव टाकला. आता शची होती पतिव्रता, तिला माहिती नव्हतं की आपला पती नेमका कुठं गेला आहे. ती बिचारी खूप दुःखी होती, काय करावं कळलं नाही. ती देवाला शरण गेली आणि मग नंतर तिला भगवतीच्या कृपेने सांगितलं गेलं की तू युक्ती कर. आणि ती युक्ती अशी की तिने सांगितलं की माझा नवरा जिवंत आहे का मृत झाला हे नक्की कळेपर्यंत तुम्ही जरा दम धरा. कालांतराने नहुषाने दम धरला, पण कालांतराने नहुषाने सांगितलं की तो मेला, आता माझ्याशी तू लग्न कर. परत ती घाबरली. तिने देवीची खूप आराधना केली. देवीने तिला एक युक्ती सांगितली आणि त्या युक्तीप्रमाणे काय झालं की बृहस्पतीला ती शरण गेली आणि बृहस्पतीने तिला देवीच्या आज्ञेने एक युक्ती सांगितली की आजपर्यंत ज्या वाहनातून कोणीही गेलं नाही अशा वाहनामधून तू जर आलास तर मी तुझ्याशी लग्न करीन. तर नहुषाचं असं कोणतं वाहन आहे? तेवढे बघा पालखीतून तर कोणी येतं, गाडीतून येतं, विमानातून येतं, नौकेतून येतं, सगळ्यातून येतं. पण असं करायचं की तू एक गोष्ट कर, म्हणजे काय कर की तू अशी पालखी कर की ज्या पालखीचे भोई हे सप्तऋषी असतील. आतापर्यंत सप्तऋषींना भोई करून त्यांच्या खांद्यावरच्या पालखीतून कोणी आलेलं नाही. नहुष म्हटलं हे काम मी करीन. आणि नहुषाने अगस्त्य मुनींना मुख्य करून सप्तऋषींची पालखी केली, त्याच्यामध्ये बसला. आणि त्यावेळेला
भगवतीने सांगितल्याप्रमाणे तो बसला. म्हणजे इंद्राणीने सांगितलं, शशीने सांगितलं आणि तो नहुष राजा पालखीत बसला आणि जात असताना त्याने हातामध्ये सर्प घेतला आसूड. आणि तो जाताना त्याला इतकी घाई झाली शचीला भेटायची की त्यांनी अगस्त्य मुनींच्या पाठीला मागणं पाय लावला आणि पायाने धक्का देऊन तो त्यांना लवकर चला लवकर चला असं करून त्यांनी त्या अगस्तींच्या पाठीवरती आपल्या पायाने लाथा मारल्या आणि हातातल्या चापकाने त्यांनी अगस्त्य मुनींना फटके मारले. तो सर्प सर्प म्हटला, सर्प म्हणजे लवकर लवकर चला. तर त्यामुळे अगस्त्य मुनीचा अपमान झाला आणि संतप्रिय अगस्त्य तोंडातून शापवाणी निघाली, मला सर्प सर्प म्हणतो, तू भुजंग होऊन जमिनीवरती पडशील आणि कल्पांतापर्यंत तू फार मोठा असा महानाग होऊन पडशील. हे युग संपेपर्यंत तुला पडावं लागेल. पण त्याला तो भयभीत झाला, म्हणजे उत्शाप मागितला. त्या सांगितलं की एकदा योगायोगाने 5 पांडवांना तू पकडशील, त्यावेळेला धर्मराज युधिष्ठिर तुझ्या प्रश्नांना उत्तर देईल, त्यावेळेला तू या योनीतून मुक्त होशील. आणि नहुष रहाटी भांबावला आणि भुजंगत्व पावला. याप्रमाणे तो नहुष राजा नंतर खाली पडला आणि त्याच्या योगाने तो सर्पाकार झाला, सर्प झाला. ही भगवतीने कृपा केली. त्यामुळे भगवतीला नंतर अत्यंत प्रेमाने जी स्तुती केली त्या स्तुतीमध्ये मंत्र म्हटला गेला. तो मंत्र असा आहे, ते म्हणतात की इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी. इंद्राणी म्हणजे इंद्राची पत्नी, पती सद्भाव आपल्या पतीवरती म्हणजे इंद्रावरती अतिशय परिपूर्ण प्रेम करत नहुष राजाने माझ्या अंगाला स्पर्शही करू नये या भावनेने तिने तिची पूजा केली. अशी जगदंबिका जी तू आहेस, तू मला रूप दे, यश दे आणि माझ्यातले दोष दूर कर. रूपम देही, जयम देही, यशो देही, द्विषो जही. इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी. भगवतीच्या कृपेने ती दोषमुक्त झाली आणि इंद्राला सुद्धा पुन्हा एकदा आपल्या स्वरूपाची जाणीव झाली आणि इंद्र पुन्हा आपल्या आपल्या जागेवरती येऊन बसला. तोपर्यंत इंद्राच्याकडून ब्राह्मण लोकांनी यज्ञ करवला आणि इंद्राचं जे पाप होतं ते भूमीने, वृक्षाने, नद्यांनी आणि स्त्रियांनी वाटून घेतलं आणि इंद्र दोषमुक्त होऊन पुन्हा इंद्रपदावरती आला. अशा स्वरूपाची वृत्रासुराची दिव्य कथा देवी भागवतात सांगितली. पुष्कळ पुढे जायचं आहे, पण आज आहे सोमवार, त्यावेळेला आपण इथे थांबूयात. बाकीच्या सेवा कथाभाग माध्यम सत्रामध्ये बघूयात. आज आता पुढची पूजा असल्याकारणामुळे आपण या ठिकाणी भगवतीची अनुज्ञा घेऊन कथेला इथे विश्राम देऊ. कर्माच्या स्वरूपाच्या अध्यायांच्यापासूनचे पुढचे अध्याय आणि यथाक्रम यथाशक्ती आपण नंतर माध्यम सत्रामध्ये पाहणार आहोत. झालेली सेवा जगदंबे चरणी अर्पण वाणीला विश्राम देतो. तत्सत भगवती चरणार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. सद्गुरु केशव दत्त महाराज की माऊली जय. सद्गुरु श्री मधुसूदन महाराज की जय. सर्व संतन की जय. जगदंबा माता की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण.